इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. हे तुम्हाला 3 कन्सेप्ट माहिती आहेत, बरोबर आहे. आपण ज्यावेळेस 3B भरायला जातो, लायबिलिटी किती आहे ही रेकॉर्ड होते लायबिलिटी रजिस्टरमध्ये. जो ITC तुम्हाला क्लेम करायचा आहे तो ट्रान्सफर होतो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. जर गरजेचं असेल तर मग कॅश लेजरला कॅश भरावी लागते आणि मग लायबिलिटी, क्रेडिट आणि कॅश हे मिळून आपण 3Bचा लायबिलिटी पे करतो. आता याच्यामधला जो इनपुट टॅक्स क्रेडिटचा पार्ट आहे तो कशा प्रकारे क्लेम करायचा, इनपुट टॅक्स कशा प्रकारे क्लेम करायचा, इनपुट टॅक्स कशाला म्हणतात, इनपुट टॅक्स किती प्रकारचा असतो, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि प्रोसेस कशा प्रकारे होते. आपण सिंपल आपल्याला एवढं माहिती आहे की आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे, इनवर्स सप्लायमध्ये इनपुट म्हणून ABC घेतलं, ITC पे केला, इनवर्स सप्लायवर टॅक्स पे केला 100, Bवर पे केला 120, Cवर पे केला 80. तिन्ही मिळून अमाऊंट होते किती 300 रुपीज. तिघांची मिळून अमाऊंट आहे 300. आणि मग मॅन्युफॅक्चररनी प्रोसेस केलं, मॅन्युफॅक्चररनी काय प्रोसेस केलं आणि जे मटेरियल सेल केलं त्याच्यावर टॅक्स लागला 450, टॅक्स कलेक्ट केला 450. हा आपला आउटपुट आहे. म्हणजे आउटपुट 450 आहे, इनपुटवरती जो टॅक्स दिला गेला आहे तो 300 आहे. मग 450 ज्यावेळेस लायबिलिटी कलेक्ट केली आहे त्याच्यावर हे 100, 120, 80 टोटल 300 वजा करून 150 रुपये लायबिलिटी पे केली जाणार आहे. हे सरळ सोपं आहे, पण एवढं सोपं नसतं. आणखीन काही गोष्टी बघायला लागतात की हे जे 100 रुपये आहेत हे इनपुट टॅक्स क्रेडिट घेणं हे कायद्यानुसार योग्य आहे का, इलिजिबल आहे का. जो रिसिपियंट आहे तो ज्यावेळेस किंवा जो सप्लायर जेव्हा सप्लाय करतो आणि सप्लाय करून टॅक्स कलेक्ट करतो त्यावेळेस तो क्रेडिट ज्या इनपुटवरती घेतो ते इनपुट क्रेडिट घेणं कायद्यानुसार लिगली तो त्याकरता पात्र आहे की नाही. काय ITC शर्ती आहेत त्यात ते जर का तो ITC क्लेम करू शकत असेल तरच तो ITC क्लेम करू शकतो, अदरवाईज तो ITC क्लेम करू शकत नाही. मग त्या काय अटी, शर्ती, कंडिशन्स त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत काय आहेत. आपल्याला सोपं माहिती होतं आत्तापर्यंत की जो टॅक्स दिला आहे सप्लायरला, जो टॅक्स कलेक्ट केला आहे रेसिपियंटकडनं, बस कलेक्ट केलेला टॅक्स वजा दिलेला टॅक्स येईल ते आपलं लायबिलिटी. आता ह्यातले बारकावे आपल्याला समजून घ्यायचे की तुम्ही स्टेप 1मध्ये बघाल काय करायचं तुम्हाला. अकाउंटंट म्हणून एखादा व्यक्ती रेकॉर्ड करतो बुक्स ऑफ अकाउंटमध्ये की परचेस काय झालेलं आहे, त्याच्यावर टॅक्स किती दिला आहे. म्हणजे इनवर्स सप्लायवरती रिसिपियंटच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये किती टॅक्स रेकॉर्ड झाला. बरोबर आहे. रिसिपियंटनी गुड्स रिसिव्ह केले, सर्व्हिसेस रिसिव्ह केल्या. आता कसं होतं आपल्यात 2 भूमिका आहेत. एकतर व्यक्ती रजिस्टर नसेल तर त्याला कुठल्या ऑब्लिगेशन नाहीच आहेत GST ॲक्टच्या, GST लॉच्या. GST कायदा लागूच होत नाही. GST कायदा कोणावर लागू होतो, जो व्यक्ती GSTमध्ये रजिस्टर येतो, मग टॅक्सेबल पर्सन किंवा रजिस्टर्ड पर्सन त्याच्याकरता इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. पण त्याची एक भूमिका असते सप्लायरची, एक भूमिका असते रिसिपियंटची. ते सप्लाय केला तर सप्लायर, बरोबर आहे. पण तो सप्लाय करण्याकरता गुड्स रिसिव्ड केले पाहिजेत, सर्व्हिसेस रिसिव्ड केल्या तो सप्लाय होण्याकरता. तर त्यावेळेस जेव्हा तो रिसिव्ड करतो त्यावेळेस त्याची भूमिका काय असते, रिसिपियंट. तो किंवा सप्लायर आहे किंवा रिसिपियंट आहे, या दोन्ही रोलमध्ये तो असतो. कोण, टॅक्सेबल पर्सन किंवा रजिस्टर्ड पर्सन. इथे शब्द काय आला, रेसिपियंट. इनवर्ड सप्लाय रेकॉर्डेड बाय रेसिपियंट. आता इनवर्ड सप्लाय घेतला त्यावेळेस भूमिका काय, रेसिपियंटची. मग रेसिपियंट रेकॉर्ड करेल की इनवर्ड सप्लायवरती किती आपल्याकडे टॅक्स दिला गेला आहे सप्लायरला. मॅचिंग ऑफ ITC मंथली किंवा क्वार्टरली. चेक इलिजिबल क्रेडिट, इलिजिबल क्रेडिट, इनइलिजिबल क्रेडिट अँड ब्लॉक क्रेडिट इग्नोर करा. सप्लायर काय करतो, त्यांनी जे काय आउटवर्ड सप्लाय केला आहे त्याच्यावर टॅक्स कलेक्ट केला आहे
GSTR 1मध्ये तो आपले इन्व्हॉइसेस फर्निश करतो. त्याने इन्व्हॉइस फर्निश केल्यानंतर रिसिपिएंटच्या 2A मध्ये 2B मध्ये ते इन्व्हॉइस डेट जी इन्फॉर्मेशन आहे ती रिफ्लेक्ट होते. आता रिसिपिएंटला बघायचं आहे की माझा इलिजिबल क्रेडिट किती आहे आणि इनइलिजिबल किती आहे, ब्लॉक क्रेडिट किती आहे. आता ब्लॉक क्रेडिटसाठी तुम्हाला सेक्शन 17 सबसेक्शन 5 बघायला लागेल ब्लॉक क्रेडिटसाठी. तुम्हाला दाखवतो मी जरा थोडं. सेक्शन 17 आहे, त्यामध्ये आत्ता आपण 16 बघणार आहोत. 16, 17, 18 आपल्याला 3 सेक्शन बघायचे इनपुट टॅक्स रेटचे. 17 काय आहे, अपॉर्च्युनिमेंट ऑफ क्रेडिट अँड ब्लॉक क्रेडिट. याच्यामध्ये नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1 ऑफ 16 subsection 1 of section 16 and section 1 of section 18 input tax credit shall not be available in respect of the following namely. खाली या वस्तू परचेस केल्या आहेत याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही हे दिलं आहे खाली. तुम्ही जर वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतली असेल when supplied for construction of an immovable property, ठीक आहे, एखादी प्रॉपर्टी आहे त्यांना समजा थोडी जागा वाढवायची आहे, 2 फ्लोअरची बिल्डिंग आहे 3ऱ्या फ्लोअरची बिल्डिंग करायची, बिझनेस करता असताना थोडी जागा एक्सटेंड करायची, त्यांनी बांधकाम केलं. हा त्यांनी जो खर्च केला आहे कशाकरता खर्च केला आहे, बिझनेस करताच केला आहे. जो वर्क कॉन्ट्रॅक्टर आहे तो ते बांधून देईल, तो GST घेईल की नाही घेईल, किंवा वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसवर GST आहे तो GST घेईल. तुमचा बिझनेस काय आहे, तुम्ही समजा मॅन्युफॅक्चरर आहात, डिस्ट्रीब्युटर आहात, ट्रेडर आहात आणि तुम्हाला जागा ती कमी पडते. तुम्हाला ते काय मटेरियल ठेवायला जागा हवी, थोडी एक्स्ट्रा गोडाऊन म्हणून जागा हवी आहे, किंवा अकाउंट ऑफिस करायला जागा हवी आहे, व्हॉट एव्हर द रिझन. तुम्ही बिझनेस करायला सप्लाय घेताय वर्क कॉन्ट्रॅक्टरकडनं, तर दिलं आहे का इकडे बघा, वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस वेन सप्लायड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ एन इमूव्हेबल प्रॉपर्टी. तुम्हाला ITC घेता येणार नाही, तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल नसणार आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल नॉट बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ द फॉलोइंग नेमली. हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, पण आणखीन काय असे एवढे सगळे सबसेक्शन आहेत त्यामध्ये बघायचे. तुमचे गुड्स चोरीला गेले, गुड्स लॉस, स्टोलन, डिस्ट्रॉयड, रिटर्न ऑफ, डिस्पोजल बाय वे ऑफ गिफ्ट और फ्री सॅम्पल. गुड्स परचेस केले पण ते चोरीला गेले, विकलेच गेले नाही, त्या गुड्सचा ITC घ्यायचा नाही. हरवले, जळले, कुठल्याही प्रकारे लॉस झाले, गुड्स लॉस, स्टोलन, डिस्ट्रॉयड, इलिजिबल ITC मध्ये हे येणार नाही, हे इनइलिजिबल आहे. हे ब्लॉक क्रेडिट आहे. आता हे ब्लॉक क्रेडिट आहे, आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. आता उल्लेख आला म्हणून तुम्हाला मी थोडंसं दाखवलं की हे बघायचं आहे पुढे आपल्याला. ब्लॉक क्रेडिटचा वेगळा सेक्शन आहे, तो बघायचं आहे. वेन ITC इन GSTR 3B विच इज इलिजिबल ITC ॲज पर चेक इलिजिबल क्रेडिट, इग्नोर इनइलिजिबल क्रेडिट अँड ब्लॉक क्रेडिट. हे ब्लॉक क्रेडिट आहे. 17(5) मधली तुम्ही ॲक्टिव्हिटी कुठली केली असेल तर ते क्रेडिट ब्लॉक आहे. अवेल ITC इन GSTR 3B, तुम्ही जो इलिजिबल क्रेडिट फायनल कराल तो तुम्ही 3B मध्ये क्लेम कराल. एंटर ITC इन GSTR 3B विच इज इलिजिबल ITC ॲज पर 2B. ॲज पर 2B पाहिजे, ॲज पर 2A नाही. 2A मध्ये कुठला ITC येतो,
आणि टू बीत कुठला आय टी येतो हे लक्षात घ्या. सप्लायर आहे तो 11 तारखेला ये शेअर 1 फाईल करेल, किंवा असा सप्लायर आहे जिथे रिटर्न क्वार्टरली आहे आणि जो इनवॉइस फर्निशिंग फॅसिलिटी म्हणजे IFFमध्ये 13 तारखेपर्यंत इनवॉइस जर का फर्निश करतो तर त्याची इन्फॉर्मेशन तुमच्या टू बीमध्ये येते. 13 तारखेनंतर IFFमध्ये इनवॉइस फर्निश करता येत नाही, पण GSTR 1 11 नंतर भरता येतो. जर 12ला भरला, 13ला भरला, जुलैचा GSTR 1 भरण्याची डेट 11 ऑगस्ट आहे. जर 12 ऑगस्टला GSTR 1 फाईल केला तर तुमच्या 2A त्या इनवॉइसची इन्फॉर्मेशन रिफ्लेक्ट होईल, पण टू बीमध्ये येणार नाही. ती ऑगस्टचा ज्यावेळेस मंथ कंप्लीट होईल आणि ऑगस्टचा GSTR 1 जेव्हा फाईल होईल त्यानंतर ऑगस्टच्या टू बीमध्ये 11 जुलैनंतर ज्याने रिटर्न फाईल केलं आहे GSTR 1चं त्यातले इनवॉइसची इन्फॉर्मेशन ही तुमच्या टू बीमध्ये रिफ्लेक्ट होईल ऑगस्टच्या रिटर्नसाठी सप्टेंबरच्या टू बीमध्ये. सप्टेंबर महिन्यात तुम्ही टू बी बघाल त्याच्यामध्ये येईल. आता महिना कुठला संपला? जुलै. जुलैमध्ये तुमचे काही सप्लायर आहेत त्यांनी 11पर्यंत रिटर्न फाईल केलं, ते टू बीत येतील. ज्यांनी 12पासून पुढे केलं रिटर्न ते टू एत दिसतील. ते म्हणतील की काही कारणास्तव लेट झाला, आम्ही भरला आहे, टॅक्स तुमचा भरला आहे, दाखवलं आहे आम्ही, GSTR 1 फाईल केला आहे. पण 12ला केल्यामुळे काय होतं, जो मला क्लेम घ्यायचा आहे जुलैच्या सप्लायच्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट तो मी घेऊ शकणार नाही. तो कधी घेता येईल? ऑगस्टला ज्यावेळेस रिटर्न फाईल करायला जाऊ 3B त्यामध्ये तो क्लेम मला घेता येईल. टू बीमध्ये काय दिसतं? टू बीमध्ये जे रिटर्न्स 11पर्यंत झाले किंवा 11पर्यंत झाले त्यामध्ये अगोदरच्या काही तुमच्या एंट्रीज होत्या त्या 11च्या रिटर्नमध्ये दाखवल्या गेल्या किंवा अमेंडमेंट केल्या गेल्या. तुमच्या अगोदरचा एखादा सप्लाय दुसऱ्याच्या इनवॉइस नंबरवर टाकला गेला होता किंवा B2Cमध्ये गेला होता, मग त्या अगोदरच्या महिन्यातला काही इनवॉइस आहे ते जुलैच्या 11 तारखेपर्यंत अमेंडमेंट करून तुमच्या नावावरती दाखवलं गेलं. तुम्ही रिसिपियंट आहात, तुमच्या सप्लायरने तुमच्या नावावर दाखवलं, 11 तारखेपर्यंत अमेंडमेंट किंवा रिटर्न झालं असेल ते टू बीत येईल. 11 तारखेनंतर झालं तर टू बीत येईल, पण पुढच्या महिन्याच्या म्हणजे ऑगस्टच्या. तुम्ही ऑगस्टमध्ये क्लेम घेतो. कुठलाही अमेंडमेंट झाल्यानंतर, कुठलाही बदल झाल्यानंतर 2A हा इमिजिएटली बदलतो. तुमचा एखादा सप्लायर आहे त्याने तुमचा इनवॉइस नसताना तुमच्या सप्लायरने चुकून तुमच्या नावावरती एखादा इनवॉइस फर्निश केलं आणि जर त्याचा ITC तुम्ही सप्लाय घेतलेलाच नसताना तुम्ही घेतला, कारण का टू बीत दिसतोय, टू एत दिसतोय, तुम्ही इलिजिबल नाही आहेत त्याकरता, कारण तुम्ही ते गुड्स रिसिव्ह केलेले नाही आहेत, तुमच्याकडे त्याचा इनवॉइस पण नाही आहे. पुढे आपण बघणार आहोत. तुम्ही इलिजिबल नाही आहात. तुम्ही गुड्स घेतलेत, तुम्ही इनवॉइस तुमच्याकडे आहे त्याचा, तुम्ही इलिजिबल आहात. नेक्स्ट मंथ काय होईल त्या लक्षात येईल की चुकून आपण मे बी त्याला कळणार नाही, पण ज्याचा इनवॉइस दिसत नाही तो त्याला सांगेल की माझ्या टू बीमध्ये, माझ्या टू एमध्ये तुझा काय रिटर्न झालेला आहे पण माझा इनवॉइस दिसत नाही तुझा. तुला कसं काय? मी ते इनवॉइस पाठवले होते सगळे रिटर्न करण्याकरता, रिटर्न पण झाला आहे माझा, पॉसिबलच नाही तुझा अशा प्रकारे इनवॉइस अपलोड न होणं. मी माहिती घेतो, मग तो माहिती घेईल, त्याला कळेल तो इनवॉइस अपलोड झाला, पण अपलोड करणाऱ्याने नंबर चुकवला, दुसऱ्याच्या नावावर टाकला गेला तो इनवॉइस. मग तो अमेंडमेंट करेल. मग तुम्ही ITC क्लेम केला होता तुमचा नसताना, टू एत आला म्हणून, टू बीत आला म्हणून, तो नेक्स्ट मधला अमेंडमेंट होईल, तुमच्या टू एतनं निघून जाईल. तुमच्या टू बीत जरी आला आहे तरी तो इनइलिजिबल होता, तुमच्याकरता तो इनइलिजिबल ITC होता, तो तुम्ही त्याला इलिजिबल नव्हतात, कारण तुम्ही गुड्स रिसिव्ह नाही केले, तुमचा सप्लायच नाही आहे, तुम्ही कसं ITC घेता? केवळ टू बीमध्ये चुकून आला म्हणून तुमचा ITC नाही. 4 कंडिशन आहेत. एक, तुम्ही गुड्स घेतलेले असले पाहिजेत. दुसरं, तुमच्याकडे त्याचा डॉक्युमेंट प्रूफ, टॅक्स इनवॉइस पाहिजे, डेबिट नोट असेल डेबिट नोट पाहिजे. तिसरं, सप्लायरने टॅक्स भरलेला पाहिजे, सप्लायरने रिटर्न फाईल केलेलं पाहिजे, सप्लायरने रिटर्न फाईल केलं आहे, सप्लायरने पेमेंट केलं आहे,
पण तुम्ही गुड्स रिसिव्ड नाही केले, तुमच्याकडे इन्व्हॉइस पण नाही, तुम्ही अधिकारी नाही तो ITC क्लेम करण्याची. लक्षात घ्या. पहिले तुम्ही फायनल करा स्टेप 2 मध्ये की इलिजिबल ITC कुठला आहे आपला, ब्लॉक क्रेडिट कुठलं आहे, इलिजिबल क्रेडिट आणि ब्लॉक क्रेडिट हे बघितल्यानंतर तुम्ही जेवढा ITC करता पात्र आहात तेवढा ITC तुम्ही 3B क्लेम करा. एंटर ITC in GSTR 3B which is eligible ITC. एंटर ITC in GSTR 3B which is eligible ITC as per GSTR 2B plus 5% प्रोव्हिजनल ITC घेता येतो. 5% प्रोव्हिजनल ITC घेता येतो. ही आजची प्रोव्हिजन आहे. अगोदर ज्यावेळेस 9 ऑक्टोबर 2019ला गव्हर्नमेंटने अशी एक नोटिफिकेशन आणलं. त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो की सिस्टीम कशा प्रकारे चालणार होती. तुमच्या माहिती करा तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला सिस्टीम कळेल काय. आता आपण GSTR 1 भरतो. डेट 11 आहे. GSTR 1 हा ॲज पर लॉ 10th फाईल करायचा होता. 10th 10 तारखेला फाईल करायचं. 10 तारखेनंतर GSTR 1 10 तारखेनंतर 11 ते 15 GSTR 1 भरता येणार नाही. अकरा तारखेला रिसिपियंट ऑनलाईन जाऊन बघू शकत होता की इनवॉइस कुठले कुठले फर्निश झालेले आहेत त्याच्या नावावरती असलेले. रिसिपियंटनी GSTR 2 हा रेसिपियंट्स आहे, बरोबर आहे. 2A पोर्टलला येईल. त्या GSTR 2शी मी माझा GSTR 2 मॅच करीन. माझ्याकडे स्वतःकडे माझ्या सिस्टीममध्ये GSTR 2 आहे. या 2 मध्ये जर 4 इनवॉइस आहेत आणि 2A मध्ये 3 इनवॉइस आले तर रिसिपियंट म्हणून माझी जबाबदारी असेल की माझा एक इनवॉइस जो राहिला आहे तो मी इथे ॲड करीन. हे 4 इनवॉइस तिकडे पण 4 इनवॉइस पाहिजे. त्यांची डेट अमाऊंट सगळं मॅच झालं पाहिजे. एकदा का 10 तारखेला GSTR 1 अपलोड झाला का त्याच्यानंतर त्या रिटर्नमध्ये काही चुका असतील तर रिसिपियंटनी त्या कम्युनिकेट करायच्या सप्लायरला की तू माझं एक इनवॉइस कमी का टाकलं किंवा इनवॉइस जे अपलोड केलं त्यात अमाऊंट का चुकली आहे. आता काय करायचं ह्याचं काय आपलं सप्लायर काहीच करणार नाही. आता रिसिपियंट आपल्या लॉगिनला जाईल आणि आपल्या लॉगिनला जाऊन त्या एक इनवॉइस राहिलं आहे ते टाकणं आणि जे इनवॉइस अपलोड झाले त्यामध्ये करेक्शन देणं हे काम 11 ते 15 मध्ये रिसिपियंट करणार. 11 ते 15 मध्ये 10 तारखेपर्यंत GSTR 1 आणि 11 ते 15 मध्ये GSTR 2 रिसिपियंट म्हणून मला फाईल करायचं आहे. मला फाईल करायचं आहे, पण तो आता करत नाही. गव्हर्नमेंटने त्याला आता डेफॉल्ट केला आहे, पण तो करायची प्रोव्हिजन आहे. म्हणजे अजूनही तो आता GSTR 1 आम्ही घेणारच नाही, गव्हर्नमेंट असं बोलत नाही, त्याला स्थगित केलं आहे, डेफॉल्ट केलं आहे. GSTR 1 प्रमाणे तुम्ही सप्लायर म्हणून काहीतरी इनवॉइस अपलोड केले असतील, तुमचा रिसिपियंट त्याच्याकडे बघेल आणि ॲक्सेप्टन्स देईल. सेम मी रिसिपियंट आहे कोणाला तरी इनवॉइस सप्लायच्या अगेन्स्ट मी रिसिपियंट आहे, मग त्या सप्लायरला मी या 3 इनवॉइसला ॲक्सेप्टन्स दिला किंवा ह्यातल्या 3 मध्ये 2 इनवॉइसला ॲक्सेप्टन्स दिला, 1 इनवॉइसला करेक्शन दिलं, 1 इनवॉइस नवीन अपलोड केलं. हे जे ॲक्सेप्टन्स आहे हे GSTR त्याला GSTR 1A मध्ये त्याच्या साईडला रिफ्लेक्ट होईल की आपल्या 1A मध्ये काय आलं आहे. आपण जो 1 भरला आहे तोच 1A असेल तर ओके, त्याचं काम संपलं. जर त्या 1A मध्ये अशा प्रकारे काही करेक्शन आलेत, इनवॉइस राहिलेले ते अपलोड केलेले आलेत, तर तो ते ॲक्सेप्ट करेल. मी त्याला करेक्शन दिलं 1 आणि 1 इनवॉइस राहिलं आहे ते मी ॲड केलं, इन्सर्ट केलं. करेक्शन आणि इन्सर्शन हे दोन्ही त्याच्याकडे गेलं, त्याने ॲक्सेप्ट केला. म्हणजे माझा 4 इनवॉइस सप्लायचे इनवॉइस होते त्याचा ITC माझा फायनल झाला. अशा प्रकारे मी सगळ्या सप्लायरच्या अगेन्स्ट जे काय करेक्शन आहे ते फाईल करीन. GSTR 2 मध्ये करायचं. ओके, त्यांनी 1 केला, मला 2A आला.
मी 2A ला करेक्ट केला, त्याला 1A गेला. त्यांनी 1A जसा ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट केला, माझा 2 फायनल झाला. GSTR 1च्या अगेन्स्ट GSTR 2. माझा पण GSTR 1 आहे ना. सपोज माझ्या GSTR 1मध्ये मला 1000ची लायबिलिटी आहे, त्याच्या अगेन्स्ट जे काय माझ्याकडे करेक्शन करून वगैरे 700 जर का ITC बनला. सपोज मी एक इन्व्हॉइस त्याला सांगितलं की हा इन्व्हॉइस माझा आहे, तो म्हणतो की नाहीच आहे. म्हटलं माझ्याकडे इन्व्हॉइस आहे, मी गुड्स घेतले, तुला पेमेंट केलं गुड्सचं, मी ॲड करायला पाहिजे. मी ॲड केला, त्यांनी रिजेक्ट केला. आता डिस्प्यूट आहे ना. मग डिपार्टमेंट यावर सोल्युशन देईल. मी डिपार्टमेंटला सांगतो हा बघा माझ्याकडे इन्व्हॉइस आहे, मी याला पेमेंट केलं, बँकेत एंट्री आहे माझ्याकडे, आणि हा माझा इन्व्हॉइस अपलोड पण करत नाही, मी अपलोड केलं रिजेक्ट करतो, तुम्ही काय निर्णय द्या. आता असं रेअर केसमध्ये घडलं तर मग डिपार्टमेंट हस्तक्षेप करणार. अदरवाईज तुम्ही तुमचा खेळ चालू ठेवा. आम्ही अंपायर आहोत, गव्हर्नमेंटचं काम गव्हर्नमेंटने ठेवलं होतं. म्हणजे आता आपण सगळा बिझनेस सोडून व्यापारी हेच काम करतील. GSTR 1 बघा, मग इथे मग 1A टाका, मग 1A बघा, हे सगळं. एवढे लोक टॅक्स भरण्याच्या बाबतीत एवढे कॉशियस लोक असतील, अशी कम्युनिटी असेल आपल्या भारतामध्ये, अशा प्रकारचा ही योजना होती. आणि मग एक 1000 लायबिलिटी आहे, 700 हे सगळं एकमेकांची कम्युनिकेट करून फायनल झालं आहे. मग 300 रुपये जे भरायचे आहेत ते GSTR 3 भरताना ह्या 1000च्या समोर 700 रुपये ITC, 300 रुपयाचं पेमेंट करायचं, GSTR 3 झाला बस. GSTR 1, GSTR 1A, GSTR 2 फाईल करायचं आहे, GSTR 2A आणि GSTR 3 हे 5 रिटर्न होते. ह्या 5 रिटर्न करण्याचे ज्या स्टेप आहेत, या स्टेपमध्ये अकाउंटंटला अवेअरनेस किती पाहिजे. जर 0 अवेअरनेसचे अकाउंटंट असतील, फक्त बिलिंग करणारे अकाउंटंट असतील, तर हे काम कोण करणार. रिटर्न फाईल करणारे CA किंवा आणखीन लोक आहेत ते करणार. त्यांना जर एवढं काम करायला लागलं तर ते एका रिटर्नचे किती घेतील, एका मनी रिटर्नचे किती घेतील, कमीत कमी 5000. म्हणजे 60,000 80,000 अशा प्रकारची अमाऊंट एका व्यापाराला द्यायला लागेल CAला. जे त्यांचं वॅटमध्ये काम होत होतं वर्षाला 20,000, ते वर्षाला 60,000 80,000मध्ये करायला व्यापारी तयार झाले होतील का. किंवा ज्या कॉस्टमध्ये आत्ता काम चाललं आहे त्या कॉस्टमध्ये GSTमध्ये अशी आपण टेक्नॉलॉजी काढली तर त्या कॉस्टमध्ये जर का काम मार्केटला खर्च वाढतो तर ते ॲक्सेप्ट करतील का, याचा विचार हे सगळं ज्यांनी फ्रेम केलं, लॉ मेकरनी बनवलं, गव्हर्नमेंटनी त्यांना ॲक्सेप्टन्स दिला, त्यांनी विचार नाही केला. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं टेक्नॉलॉजी बेस होतं. टेक्नॉलॉजी कोलॅप्स झाली 2017मध्ये, रिटर्न होतच नव्हते, वेबसाईट चालतच नव्हती. मग गव्हर्नमेंटला GSTR 2 स्थगित करावा लागला आणि GSTR 3B हा तात्पुरता पर्याय म्हणून GSTR 3ला 3Bच आणावा लागला. आज 3Bच चालू आहे, 4 वर्ष झाली. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. आता 3B जातं आहे का, जाईल का. आणि 3B जर घालवायचं असेल तर मग 2 झाल्याशिवाय 3 होणार नाही. मग आता गव्हर्नमेंटने काय केलं, लॉ अमेंड करून, आणि मग काय झालं, काय कोर्टामध्ये केसेस गेल्या की GSTR 3B हा रिटर्नच नाही आहे, हा तात्पुरता आणला होता, हा रिटर्नच नाही, रिटर्न तर 3 आहे लॉमध्ये. मग लॉ गव्हर्नमेंटला अमेंड करून 3च्या जागी 3B आणावा लागला. आता 3B फिक्स झाला आहे, 3B आहे. मग आता GSTR 1 आणि आपण क्रॉस चेक करायला काय करतो, 2A बघतो. आता 2Aच्या जागी अजून 2B आला आहे. आता तुम्हाला पिक्चर क्लिअर झाला ना की मग 2A का 2 का नाही. नंबर जे असतात 1 2 3 4 5, मग हे काय. सपोज तुम्ही 2 बघत असाल तुमच्या टॅलीमध्ये, GSTR 2 म्हणजे परचेस आहे, म्हणून तिकडे मग आपला परचेस सप्लायरचा GSTR 1 झाला का आपल्याला काय दिसतो, 2 आणि 2A कम्पेअर करा. मग 3 पाहिजे ना. मग 3B कशासाठी, कारण 3 कधी जन्मालाच आला नाही, 3चा कधी जन्मच झाला नाही. पोर्टल रेडी नसल्यामुळे काय झालं, 3B करायला सांगितलं. चला तुम्ही जुलै ऑगस्ट 3B करा, नंतर पुढे बघू. मग गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून 3B त्यांनी कंटिन्यू ठेवला. त्यामुळे 3B हा काय रिटर्न नव्हता.
नंतर मग आता ज्या प्रकारे सगळं मार्केट चाललं आहे, कॉस्टिंग वाढते, काम वाढतं, लोकांमध्ये अवेअरनेस नाही, सॉफ्टवेअरमध्ये काम करणं, त्याचा योग्य प्रकारे त्याचं कौशल्य असणं, ह्या गरजेच्या गोष्टी आहेत जे लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी. गव्हर्नमेंटची अपेक्षा होती की लोकांनी असं सॉफ्टवेअर घ्यावं ज्यात त्यांचं बिलिंग बरोबरच ह्या सगळ्या पुढच्या ज्या काही त्यांच्या कॉम्प्लायन्सच्या स्टेप्स आहेत त्या सॉफ्टवेअरमध्येच होतील. म्हणून गव्हर्नमेंटनी ASP अपॉइंट केले होते, ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यांनी असं ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करायला पाहिजे की ज्यामध्ये बिलिंग होईल आणि डेटा रिटर्न करता ॲटोमॅटिक पेपर होईल. तुम्ही GSR-1 एका क्लिकमध्ये अपलोड करा, समोरासमोर चेकिंग करा, जे अपलोड करायचं आहे 1A मध्ये ते पण सगळं जाईल. असे सॉफ्टवेअर बनायला हवी होती आणि ती पोर्टलमध्ये ॲक्सेप्ट करणं, रिजेक्ट करणं ही सगळी प्रोसेस त्या सॉफ्टवेअर थ्रूच व्हायला पाहिजे होती. पण ना पोर्टल रेडी झालं, ना त्या प्रमाणात त्या लेवलला त्या सॉफ्टवेअर कंपन्यांनी ती सॉफ्टवेअर बनवली. आजही लोक टॅलीमधनं GSR-1 एका क्लिकमध्ये अपलोड होतं, तेही बरेच लोक अजूनही करत नाही, वेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये डबल एंट्री करतात. जो क्लायंट आहे त्या CAचा तो टॅलीमध्ये काम करतो, बिझीमध्ये काम करतो आणि थोड्या सॉफ्टवेअरमध्ये बिलिंग करतो. त्या सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारची सुविधा आहे की एका क्लिकमध्ये GSR-1 अपलोड होईल विथ एसेशन समरी, पण त्याचा मार्केटमध्ये रिटर्न काम करणाऱ्या लोकांना काही अवेअरनेसच नाही आणि ते त्यांच्या वेगळ्या GSTच्या सॉफ्टवेअरमध्ये, कारण वेगळ्या कंपन्यांनी आपली सॉफ्टवेअर बनवली, घ्या आमची सॉफ्टवेअर, जे मॅन्युअली काम करतात त्यांची बिलं तुम्ही रेकॉर्ड करा, सगळं काम होईल. त्यांनी आपला बिझनेस केला, पण मग डबल एंट्रीचं काम व्हायला लागलं. जे कॉम्प्युटर अकाउंटिंग करतायत तुम्ही त्यांच्या काय एंट्र्या पुन्हा करता, जे टॅलीमध्ये काम करतायत तो डेटा तुम्ही एका क्लिकमध्ये अपलोड करा, एसेशन समरी सगळी मिळणार तुम्हाला रेडीमेड. आजही 4 वर्ष झाल्यानंतर पण असे लोक आहेत, खूप प्रमाणात आहेत की ते वेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये काम करतात. क्लायंटचा डेटा टॅलीमध्ये आहे पण त्यांनी तो त्या प्रकारे कॉन्फिगरच नाही केला ज्या प्रकारे हे सगळं त्यांना मिळेल. असे अनएज्युकेटेड लोक असतील, यांना काय म्हणाल तुम्ही? अनएज्युकेटेडच म्हणाल ना. टेक्नॉलॉजीचा वापर ज्याला येत नाही तो आजच्या काळामध्ये अनएज्युकेटेड आहे. प्रोसेस कळली? आता मी पुढे येतो. एखादा असा इनवॉइस तुमचा नव्हता पण तुम्ही तो घेतला, ठीक आहे, मग पुढच्या महिन्यामध्ये अमेंडमेंट झाली आणि त्याने तो इनवॉइस दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर केला आणि तुमच्या लक्षात आलं की आपला हा जो ITC नव्हता तो आपण क्लेम केला आहे, तर तुम्ही तो स्टेप 4 पण आहे की रिव्हर्सल ऑफ एक्सेस अवेल्ड ITC. 3B कॉलम आहे, तिकडे तुम्ही एक्सेस ITC रिव्हर्स करू शकता. इफ ITC अवेल्ड इन 3B डू नॉट मॅच विथ 2B2A, excess ITC shall be added to liability along with interest. आता समजा 1000चा ITC मागच्या महिन्यात मी क्लेम केला. जर तो 1000चा ITC क्लेम केला नसता तर मी काहीतरी भरले असते ना एक्स्ट्रा. सपोज मागच्या महिन्यात मला 8000 लायबिलिटी होती, बरोबर आहे, आणि 3000चा काय होता ॲक्च्युअल माझा ITC होता, पण मी तो 1000चा ITC घेतल्यामुळे माझा 4000च्या आगेच 4000 ITC झाला. जर 3000 ITC घेतला तर मी 5000 भरले असते, लायबिलिटी 1000नी वाढली असती माझी. मग तीच तुम्ही 1000ची लायबिलिटी या महिन्यात वाढवा. तुम्ही जो ITC क्लेम कमी करणं किंवा लायबिलिटीने 1000नी वाढवणं, दोन्हीमध्ये काय होतं, जे पेमेंट आहे एवढं करायला लागणार आहे तेवढंच करायला लागेल ना. तुम्ही 6000च्या अगेन्स्ट 3000 क्लेम घ्याल आणि तुम्ही 7000च्या अगेन्स्ट काय तुम्ही 6000च्या अगेन्स्ट 3000 क्लेम घेतले, जे तुम्हाला 2000 घ्यायला पाहिजे होते. ओके, आता पुढच्या महिन्यात तुम्हाला 7000चा लायबिलिटी आहे, पण तुम्ही इथे 1000 जास्त क्लेम घेतला. तुम्ही इकडे तर परत तुम्हाला 3000चा क्लेम आहे, तुम्ही 2000 घ्या, 1000नी कमी घ्या, तुम्हाला भरायला किती येईल 5000, बरोबर आहे. तुमचा आता क्लेम किती आहे 3000, तुम्ही यात काय चेंज नका करू, पण लायबिलिटी 1000नी वाढवा. 8000, 8 - 3 किती येतील? क्लिअर होता ना मी काय म्हणतो?
तुम्ही मागच्या महिन्यात 1000नी ITC वाढवला, या महिन्यात तुम्ही 1000नी ITC कमी कराल ना. ITC कमी नका करू, लायबिलिटी 1000नी वाढवा. तुम्ही मागच्या महिन्यामध्ये ITC 1000नी जर का कमी नसता केला तर लायबिलिटी 1000नी तुमची वाढली असते की नाही. मग तेच तुम्ही या महिन्यात करा, लायबिलिटी 1000नी वाढवा. Excess ITT shall be added to liability along with interest. मी गव्हर्नमेंटला 1000 उशिरा भरताय, तुम्ही ITC नसताना ITC क्लेम केला, 1 महिना उशिरा भरताय किंवा 2 महिने अगोदर 3 महिने अगोदर तुमची केस आहे, तर तुम्हाला 4 महिन्यांनी कळतं की आपण ITC एक्स्ट्रा घेतला गेला, लायबिलिटी आपली कमी पेड ऑफ झालेली आहे, तर मग तुम्ही काय करा, 4 महिन्याचा इंटरेस्ट भरा. फायनल ITC इक्वल्स टू मॅचिंग ऑफ ITC. जो ITC मॅच झाला तो, इलिजिबल ITC जो मॅच झाला तो, प्लस प्रोव्हिजनल ITC 5%. जर तुमचा संपूर्ण ITC तुम्ही क्लेम करत नाही आहात, काही इनवॉइसेस तुमचे दिसत नाही आहेत, तर मग जेवढे इनवॉइस फर्निश झालेत प्लस 5% टोटल केली तर एकूण अमाऊंटपेक्षा कमी होते, तर तेवढी अमाऊंट. जर एकूण अमाऊंटपेक्षा जास्त होते तर एकूण अमाऊंट आहे जेवढी तेवढा तुमचा ITCचा क्लेम असेल. सपोज माझा ITC आहे 95,000, ओके, आणि 90,000 टू बीमध्ये आला, 5,000 कमी आले. आता 5,000 कमी आले तर त्याचे 5% किती होतात, 90,000चे 4,500. 5,000 कमी आलेत ना, मग मी 4,500 प्लस 5%नी 94,500 एवढा ITC घेऊ शकतो. ॲक्च्युली 95,000 मला घ्यायला पाहिजे होता, पण एक इनवॉइस आहे त्यात 5,000 ITC आहे, तो काही दिसत नाही टू बीमध्ये. सप्लायरला विचारलं, तो बोला आम्ही रिटर्न फाईल केलंच नाही आहे. रिटर्न फाईल केलं आहे, पण तुमचा इनवॉइस आम्ही चुकून दुसऱ्याच्या नावावर दाखवला किंवा B2C दाखवला. पुढच्या महिन्यात अमेंडमेंट करून तुम्हाला ITC मिळेल, पण या महिन्यात काय करायचं, प्रोव्हिजन ITC घ्या. 5%, 90,000च्या 5% किती त्यात 4,500. पण हे जर का इथे 90,000 नाही आहेत, ओके, 92,000चा मला ITC दिसतो आहे, 92,000चा, ओके. आता 92,000चे जर का मी 5% काढले किती येतील, 4,600. 4,600 येतील. 92,000चा इथे आलेला आहे, आणि माझा एखादा 3,000चा ITC दिसत नाही. आता मी 4,600 क्लेम घेऊ शकतो का, 3,000चा ITC बाकी आहे ना, मग 3,000चा घ्या. जेवढा तुमचा एकूण ITC आहे 5% क्लेम करून त्याहून जास्त नाही आले पाहिजे ना. सब्जेक्ट टू मॅक्झिमम. फायनल किती तुमच्याकडे, एकूण आकडा किती आहे, तुम्ही सप्लायला जेवढी अमाऊंट दिली आहे तेवढ्या अमाऊंटच्या पुढे तुमची अमाऊंट जायला नाही पाहिजे. 5% ॲड केल्यानंतर ही काळजी घ्यायची. 90 होते, 5,000 ITC बाकी होता, पण जर 90चे 92,000 आलेत आणि 5,000 ITC बाकी आहे आणि मी टोटल केली तर जेवढा ITC बाकी तेव्हा जास्तवर असेल, तर मग एवढी मॅक्झिमम मला घ्यायची ITC तेवढाच मी घेऊ शकतो. समस्या ना क्लिअर होता ना. If ITC availed in 3B matches with ITC as per 2A 2B, then provisional ITC becomes final ITC. ज्यावेळेस तुमचा सप्लायर अपलोड करेल त्यावेळेस तुमचा प्रोव्हिजन ITC हा फायनल होईल. तुम्ही आज 5% क्लेम केला आहे, तर पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस तो अपलोड करेल तेव्हा तेवढी 5% अमाऊंट कमी करून बाकीची अमाऊंट जी आहे ती तुम्ही क्लेममध्ये घ्या. त्यांनी GSL 1 किंवा IFF तो इनवॉइस फर्निश केला पुढच्या महिन्यात किंवा अमेंडमेंट करून तो तुमच्या टूबीत तुम्हाला दिसतोय. आता प्रोव्हिजन ITC फायनल झाला, तुम्ही या महिन्यात टूबीत तो घेऊ शकता, पण टूबीत मला तो पूर्ण अमाऊंट दाखवेल. 5,000ची अमाऊंट होती, तुम्ही 4,500 क्लेम केले, पुढच्या महिन्यात तो इनवॉइस दिसला तुम्हाला, तुम्ही 5,000चा ITC घ्याल का,
तुम्ही त्या 5,000मधले 4,500 तर मागच्या महिन्यात घेतले ना प्रोव्हिजनलमध्ये, आता हा 5,000 फायनल झाला, पण तुम्हाला 500 या महिन्यात घ्यायला पाहिजेत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही दिसतात घ्या 5,000, मागच्या महिन्यात घेतले ना 4,500. प्रोव्हिजनलचा अर्थ काय की आत्ता दिसत नाही आहे, पण काहीतरी अशा प्रकारे मिसमॅनेजमेंट झाल्यामुळे तो आलेला नाही आहे. पुढच्या महिन्यात ते आपण करेक्शन केल्यानंतर तो येणार आहे. त्यांनी करेक्शन केली, पण जर का तो मागच्या महिन्यात आला असता, तुम्ही मग 5,000 तेव्हाच घेतला असता, तर पुढच्या महिन्यात तुम्ही मग काहीच घेतलं नसता ना. पण तुम्ही 4,500 घेतलेत ना या महिन्यात, मग उरले 500. तो आल्यावरती तुम्ही 500 गणे अधिकारी असणार आहात. राईट ऑर रॉंग? बरोबर आहे ना, लक्षात घ्या. हे सगळं अकाउंटिंग आहे ना, तुम्हाला एक्सेलला करायला लागतं की किती दिसतोय, कुठला बाकी आहे, कुठला इन्व्हॉइसचा बाकी आहे. मग प्रोव्हिजनल घेतल्यामुळे काय होतं, खूप त्रास होतो. त्यापेक्षा लोक काय म्हणतात, तर नकोच तो 5%चा हिशोब, हे इन्व्हॉइस बाकी आहे ना, ठेवून या बाजूला, आल्यावर बघू. पहिले 20% होते, मग 10% झाले, मग आता 5%. कुठल्या डेटला 20% होते, कुठल्या डेटला 10% होते, कुठल्या डेटला 5% होते, तुम्हाला मी पुढे सांगतो. आपल्याकडे आहे नोटिफिकेशन, त्याचं सगळी माहिती आपल्याकडे आहे. पण ज्या वेळेस हा जो प्रोसेस होती GSTR 1, GSTR 2 आणि मग 3, ही जी प्रोसेस होती, ही प्रोसेस जेव्हा फेल झाली, तेव्हा गव्हर्नमेंटने काय सांगितलं की आता तुम्ही तुमच्याकडे रेसिपियंट, तुम्ही जो इन्व्हॉइस सप्लाय घेतला आहे, तुम्ही तो सगळा ITC प्रोव्हिजन बेसिसवरती घ्या. 17-18मध्ये GSTR 2 पण नव्हता, GSTR 2A पण नव्हता. त्यामुळे काय गव्हर्नमेंटकडे पर्यायच नव्हता. ज्या वेळेस गव्हर्नमेंटने 2A आणला, मग गव्हर्नमेंटला कळलं आता आपण 2A आणला आहे, आता लोकांना आपण रिस्ट्रिक्ट करू. मग त्यांनी ही प्रोव्हिजन अप्लाय केली की 20%च घ्या, मग 10%च घ्या, मग 5%च घ्या. कारण तुम्हाला 2A दिसतो सप्लायरनी कुठलं अपलोड केलं आहे. गव्हर्नमेंटच्या पहिले वेब पोर्टलला ही सोयच नव्हती की सप्लायर कुठले अपलोड करतो आहे हे बघण्याची सोयच नव्हती. त्यामुळे रेसिपियंटला घ्या बाबा ITC क्लेम कर हे बोलण्याशिवाय गव्हर्नमेंटकडे पर्यायच नव्हता. त्यामुळे त्यावेळेस 2A नव्हता आणि मग 2Bची गरज काय निर्माण झाली की 2Aमध्ये अमेंडमेंट झाली, 2Aमध्ये काय बदल झाला का, तो 2Aमध्ये झाला त्या महिन्याच्या. तो ह्या महिन्यात मला कळत नाही. म्हणजे एखादा एप्रिलचा इन्व्हॉइस बाकी आहे, आता मे महिना गेला, मी त्याला सांगतो आहे, जूनला सांगतो आहे, तो म्हणतो की मी पण सांगितलं आहे, मी काय माझ्याकडे बसून इथे रिटर्न करत नाही, मी वेगळ्या माणसाला काम दिलं आहे, मी त्याला फोन करतो, मी त्याला ईमेल करतो, मी त्याला व्हॉट्सअप करतो, तो करेल. त्याचं काम एवढंच आहे. आपण त्याला परत करतो की झालं काय सांगा, झालं काय सांगा. त्याने केला की नाही केला हे बघायला आपल्याला 2A बघायला लागतो. अरे एप्रिलचा इन्व्हॉइस आला की नाही आला, एप्रिलचा एप्रिलला येणार, मेचा मेला येणार, जूनचा जूनला, ऑगस्टचा ऑगस्टला. मी जेव्हा रिटर्न फाईल करायला जातो तेव्हा आता जुलैचा झाला तर मी जुलैमध्ये बघणार आपले कुठले कुठले जुलै महिन्यातले रिटर्न झालेले आहेत, इन्व्हॉइस कुठले कुठे आलेले आहेत. पण अगोदरचे बाकी आहेत ते कुठल्या महिन्यातले आहेत ते बघण्याकरता मला त्या महिन्याच्या 2Aमध्ये जायला लागत होतं. किती काम वाढलं, म्हणून 2B आणला. जे 2Aमध्ये आहे, जे 2Aमध्ये आलेलं आहे या महिन्याच्या, ते 2Bत येईलच. अगोदर कुठल्या महिन्याची अमेंडमेंट झाली असेल ती पण 2Bत येईल. 2B तुम्हाला रेडी मिळेल. बस ही तुमची फायनल डिश आहे. एवढे आलेलं आहे. आता ह्याचं तुम्ही बघा, तुमचं ब्लॉक ट्रेड कुठलं आहे, इनिजिबल कुठलं आहे हे तुम्ही बघा. तुम्हाला पहिले हे करायला लागत होतं, 2A पण सगळं येतं, पण इनिजिबल कुठलं आहे, ब्लॉक ट्रेड कुठलं आहे, हा नियम तर तेव्हाही होता, आत्ता पण आहे. 2Bमध्ये आले म्हणजे सगळे घ्यायचे असा अर्थ होत नाही. समजलं ना. GSTR 1 आणि IFFमध्ये आउटवर्ड सप्लाय होणार आणि मग 2Aमध्ये अमेंडमेंट, करेक्शन, करणमन डेटा या महिन्याचे 2A दिसतो. बाकी अमेंडमेंट आणि करेक्शन ज्या महिन्याच्या अगेन्स्ट इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट झाले ते त्या महिन्यामध्ये दिसणार. 2B हा स्टॅटिक आहे आणि 2A हा डायनॅमिक आहे. कधी बदल केला, सप्लायरने जे इन्फॉर्मेशन अपलोड केले त्यात कधी बदल केला का 2A बदलतो, 2B नाही बदलणार.
टू बी जो आत्ता आला आहे, तुम्ही 6 महिन्यांचा टू बी काढाल तो तोच असेल. पण 2A कधी बदल झाला का तो बदलला जाईल. तुमच्या 2B आज दुसराचा इन्व्हॉइस आला, तुमच्या तो 2A पण गेला. पुढच्या महिन्यात त्याला कळेल इन्व्हॉइस तुमचा नव्हता, तो अमेंडमेंट करेल, 2A निघून जाईल. 2A येईल जाईल. 2B काय, जे या महिन्यात आलं होतं ते दाखवणं एवढंच काम 2Bचं आहे. तर 2B तसाच आहे. 2B स्टॅटिक आहे, फिक्स आहे, न बदलणार आहे. आणि 2A हा बदलणार आहे, डायनॅमिक. टू बी कॉन्स्टंट आहे, 2A बदलतो. सप्लायरने बदललं का 2A बदलणार. फरक कळला. एप्रिल, मे, जून, जुलै, मार्चपर्यंत काम झालं काय. जर तुमचा काय ITC क्लेम करायला राहिला असेल तर तुम्ही अप टू सप्टेंबर पूर्ण वर्षामधला एखादा इन्व्हॉइस तुमचं कुठला ITC क्लेम करायला राहिला असेल तर तुम्ही ते क्लेम करू शकता. सप्टेंबर नंतर ऑक्टोबरचं रिटर्न फाईल जेव्हा करू तेव्हा त्यामध्ये सगळं करायचं. हे सगळं झालं का तोपर्यंत इन्कम टॅक्सचं रिटर्न पण फायनल होतं, इन्कम टॅक्सचा ऑडिट वगैरे सगळं होतं. मग डिसेंबरला 31 डिसेंबर ही डेट आहे, 31 डिसेंबरला तुम्हाला GSTR 9 फाईल करायचा असतो. 31 डिसेंबर ही डेट आहे GSTR 9ची, ॲन्युअल रिटर्न. त्यामध्ये तुमचा 12 महिन्याचा आउटवर्ड सप्लाय किती झाला, तुम्ही काय तिकडे दाखवला तो तिकडे दाखवलेला असतो. तुम्ही रिव्हर्सल वगैरे काय केले आहेत का, जे केलेत ते सगळे तिकडे दिसतात. हे सगळं त्यामध्ये येईल. तरी काय तुमची लायबिलिटी वगैरे भरायची राहिली असेल तुम्ही GSTR 9 स्वइच्छेने भरता आणि GSTR 9 फाईल करता. आणि जर म्हणजे ती एक शेवटची स्टेप आहे. तुमचं काय या वर्षाचं राहिलं असेल ते तुम्ही करेक्ट करून घ्या. आणि लायबिलिटी तुमची जर का काय येत असेल, तुमच्या लक्षामध्ये येत असेल तुम्ही भरा. आणि जर नाही भरली तर मग ज्यावेळेस डिपार्टमेंट चेकिंग करेल त्यावेळेस या लक्षात येईल की यांनी चुकीचा ITC क्लेम केला आहे किंवा चुकीची लायबिलिटी दाखवले. लायबिलिटी जास्त आहे, ITC कमी आहे, डिमांड येईल 3 वर्षांनी. मग त्याचा पेनल प्रोव्हिजन, इंटरेस्ट सगळं भरायला लागेल टॅक्सेबल पर्सनला, रजिस्टर्ड पर्सनला. काम संपलं. GSTR 9 संपला का मग पुढे काय नाही त्या वर्षाच्या रिटर्न पिरियडमधल्या लायबिलिटीवरती. ठीक आहे. आता मी जे बोललो 2A आणि 2B वरती त्याची माहिती पण खाली दिलेली आहे. ज्यावेळेस GSTR 1 फाईल होतो त्यावेळेस 2A आणि 2B इन्फॉर्मेशन जाते. पण NRTP 2A नाही भरत, NRTP GSTR 5 भरतो. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर GSTR 6 भरतो. गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी ते GST रजिस्टर का असतात, TDS डिडक्ट करण्याकरता ते GSTR 7 भरतात. ती माहिती 2Bत येत नाही, 2A येते. TCS जो डिडक्ट केला जातो, TCS डिडक्ट कोण करतं, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. ECO थ्रू सप्लाय केला असेल तर तो TCS डिडक्ट करतो. ते पण 2Bत येत नाही, 2Aत येतं. IGST इम्पोर्ट जर केलं कस्टममध्ये IGST भरायला लागतो. कस्टमचं पोर्टल आणि GSTचं पोर्टल किंवा वॉट एव्हर त्यांची सिस्टीम आहे तो IGST तुम्हाला 2B रिफ्लेक्ट होतो. कस्टम सर्व्हरवरून तो IGST सर्व्हरला येतो, तो आपल्याला दिसतो 2B. पूर्वी दिसत नव्हता पण आता दिसतो. एवढ्या मार्गाने इनपुट टॅक्स येतो. प्लस तुम्ही RCM रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममध्ये काही गुड सर्व्हिसेस घेतल्या असतील त्याच्यावर रिसिपेंटने टॅक्स भरायचा आहे. तो जो ITC आहे तो काय मॅचिंग करत नाही. आपण अनमॅच ITC तो येत नाही, त्याच्यामुळे मॅचिंग होणार. तुम्ही पे केलं आहे ना, तुम्ही क्लेम करा GST पेड अंडर RCM. ठीक आहे. 5% ऑफ द इलिजिबल मॅच ITC आणि मग 5% एवढ्या सोर्सेसमधनं आलेला डेटा प्लस RCMचा गव्हर्नमेंटला पे केलेला टॅक्स प्लस जर गरज असेल तर 5% इलिजिबल ITC जो आहे त्याच्या 5% तुम्ही प्रोव्हिजनल बेसिसवरती क्लेम करू शकता.
स्टेप कळल्या? इनवर्ट सप्लाय. आता तुम्ही कॅपिटल गुड्स घेता, इनपुट्स घेता, इनपुट सर्व्हिसेस घेता. कॅपिटल गुड्समध्ये आणि इनपुट्समध्ये काय फरक आहे? कॅपिटल गुड्स पण गुड्स असतात आणि इनपुट्स पण गुड्स असतात. पण समजा एक डिस्ट्रीब्युटर आहे, तो ABC ह्या वस्तू घेतो आणि त्याच विकतो, हे इनपुट आहे. जर मॅन्युफॅक्चरर आहे, ABC घेतो, ते प्रोसेस करून P बनवतो, ABC त्याचा इनपुट आहे. पण रॉ मटेरियल आणण्याकरता काही व्हेकल घेतले, डिलिव्हरी व्हॅन, फिनिश गुड्स डिलिव्हर करायला डिलिव्हरी व्हॅन घेतली, हे कॅपिटल गुड्स आहे. प्रोडक्शन करायला मशिनरी घेतली आहे, हे कॅपिटल गुड्स आहे. बिलिंग करायला कम्प्युटर घेतला आहे, हे कॅपिटल गुड्स आहे. मोबाईल, फर्निचर कॅपिटल गुड्स आहेत. सप्लाय करेल त्यावर टॅक्स लावेलच ना, त्याचा ITC जो घेतो तो कॅपिटल गुड्सचा ITC. ओके. गुड्समध्ये जसं असतं कॅपिटल गुड्स आणि इनपुट्स, तसं सर्व्हिसेसमध्ये कॅपिटल सर्व्हिसेस आणि इनपुट सर्व्हिसेस नसतात. सर्व्हिस मीन्स सर्व्हिसेस. तुम्ही इंटरनेटचं बिल भरलं, रिपेअरिंग मेंटेनन्स चार्जेस भरले, ऑडिट फीज भरली, कन्सल्टेशन फीज भरली, कमिशन दिलं, त्याच्यावरती GST लागला, या सगळ्या सर्व्हिसेस आहेत. इनपुट सर्व्हिसेस. बस. एनी सर्व्हिसेस रिसिव्ड, एनी सर्व्हिसेस रिसिव्ड. मी डेफिनेशन बघाल. आता आपण हे आपल्या नॉर्मल भाषेत बघितलं, पण आता तुम्ही डेफिनेशन बघायला जाल सेक्शन 2 मध्ये, त्यात तुम्हाला कॅपिटल गुड्सची डेफिनेशन मिळेल क्लॉज 19ला, इनपुटची मिळेल क्लॉज 59ला, इनपुट सर्व्हिसेसची मिळेल 60ला, इनपुट टॅक्स 62, इनपुट टॅक्स क्रेडिट 63, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर 46, मिनिंग ऑफ टर्म इनवर्ट सप्लाय क्लॉज 67, झिरो डेट सप्लाय CGST ॲक्टमध्ये मिळणार नाही. IGST ॲक्टमध्ये सेक्शन 16(1) मी इथे IGST ॲक्टचे दिलं आहे. IGST ॲक्टमध्ये सेक्शन 2 आहे, त्या सेक्शन 24 सांगतो की ज्या डेफिनेशन CGSTमध्ये आहेत त्या सगळ्या डेफिनेशनचा जो अर्थ आहे तोच अर्थ IGST ॲक्ट करता पण आहे. इनपुट म्हटलं तर जे CGST ॲक्ट म्हणतो ते IGST ॲक्ट पण म्हणतो. त्यामुळे 224 ते दिलेलं आहे. तुम्हाला सगळीकडे तेच दिसेल. तुम्हाला वाटेल की मी चुकून कॉपी पेस्ट केलं आहे आणि मग आलेलं आहे, तसं नाही. यात दिलं आहे 224 या डेफिनेशन सेक्शन 2 CGSTमध्ये आहेत, तोच अर्थ घ्या. कॅपिटल गुड्स मीन्स गुड्स व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द पर्सनल क्लेमिंग ITC. कॅपिटल गुड्स ते गुड्स आहेत जे तुम्ही फिक्स असेटला दाखवता, कॅपिटलाइज करता आणि त्याचा ITC पण क्लेम केला जातो. हा माझा डिस्प्ले आहे. बरं, याची 22,000 किंमत आहे. याच्यावरती 28% GST लागला आहे. जवळजवळ याच्यात मी बघाल तर 2,400 समथिंग CGST आहे, 2,400 GST. आपण काय करूया, आपण एक अप्रॉक्सिमेटली याला 5,000 अमाऊंट धरूया. आता या 22,000मध्ये जर का 5,000 ITC होता तर या वस्तूची किंमत किती येईल? फिक्स असेटला 17,000 येईल. ITC मी क्लेम केला तर किंमत 17,000 येईल. मी ठरवलं मला ITC नाही क्लेम करायचं आहे. तर आत्ताच्या डेफिनेशनप्रमाणे हा कॅपिटल गुड्स आहे का? ITC क्लेम करणं कंपल्सरी नसतं. मी याची कॉस्टिंग दाखवली 22,000, तर मला डिप्रिसिएशन 22,000वरती मिळेल. मी कॉस्टिंग दाखवली 17,000, तर डिप्रिसिएशन मला 17,000वरती मिळेल. मी डिप्रिसिएशन घेईन 22,000 टाकून. मला नको, मला ITC नको. 100% नुकसान नाही आहे, फायदा पण आहे. जर मी ITC घेतला तर माझ्या बुकमध्ये कॉस्ट काय गेली? 17,000. डिप्रिसिएशन मला मिळेल 17,000वरती.
पण जर का मी त्याचा ITC न घेता व्हॅल्युएशन केलं तर मग मला संपूर्ण कॉस्ट जी आहे इनवॉइस कॉस्ट ती माझ्या कॉस्टमध्ये ॲड झाल्यामुळे डिप्रिसिएशन करता उपलब्ध होईल, अवेलेबल असेल. ओके. आता मला सांगा कॅपिटल गुड्स मीन्स गुड्स, ते गुड्स आहेत. व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज व्हॅल्यू केली पण ITC क्लेम नाही केला. यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस करायला वापरतोय, पण ती मशिनरी आता कॅपिटल गुड्स म्हणता येणार नाही कारण त्याला मी ITC घेतच नाही. तुम्ही असे गुड्स घेता जे तुम्ही स्टॉक इन ट्रेडमध्ये टाकत नाही, कॅपिटलाइज करता म्हणजे फी असेटच्या खाली टाकता आणि ज्याचा ITC क्लेम करता ते कॅपिटल गुड्स आहेत. मग तुम्हाला विचारलं जाईल ॲन्युअल रिटर्नमध्ये तुम्ही तो ITC क्लेम केला आहे त्यातला इनपुट्सचा ITC किती होता, कॅपिटल गुड्सचा किती होता. आता मी घेतलाच नाही कॅपिटल गुड्सचा तर मी तिकडे दाखवणारच नाही. मग तुम्हाला दाखवायचंच नाही आहे, तुम्ही याला कॅपिटल गुड्स तुम्ही म्हणून काय फरक पडत नाही ना. पण जर तुम्ही ITC घेत असाल आणि तुम्ही फी असेटला दाखवत असाल तर तुम्हाला ESR 9मध्ये कॅपिटल गुड्सचा ITC किती त्या कॉलममध्ये ही अमाऊंट टाकावी लागेल तुम्ही ज्याचा ITC क्लेम केला आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला रिपोर्ट पाहिजे की रिसिपिएंटनी किती अमाऊंट जी ITC जो काही इनपुट क्रेडिट घेतला आहे तिथले किती अमाऊंट ही इनपुटची होती, किती अमाऊंट ही कॅपिटल गुड्सची होती आणि किती अमाऊंट सर्व्हिसेसची होती हे त्यांना बायफर्केट करून पाहिजे आहे. म्हणून तुम्हाला हे महत्त्वाचं आहे की ITC क्लेम तुम्ही केला की नाही केला. ते नाही केलं त्या कॉलममध्ये मी अमाऊंट भरणारच नाही, तिथे मला दाखवायची नाही कारण मी क्लेमच नाही घेतला. जो क्लेम आहे तुमचा 12 महिन्यामधला त्यातला किती क्लेम हा इनपुटचा होता, किती क्लेम तुम्ही क्लेम नाही केला तर अमाऊंट तुम्ही दाखवणारच नाही तिकडे. आणि क्लेम करणं हे कायदेशीररित्या बंधनकारक नाही. गव्हर्नमेंटचा फायदा आहे. ITC क्लेम करत म्हणजे कॅश भरतात, भरा कॅश, टॅक्स तुम्ही जास्त भरणार आहात, बरोबर आहे. इनपुट मीन्स एनी गुड्स, कॅपिटल गुड्स असेल तर इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स. जे कॅपिटल गुड्स नाही आहेत ते म्हणजे तुमच्या स्टॉक इन ट्रेडमध्ये जाणार आहे. यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय सप्लायर इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. ओके. इथे काय म्हटलं आहे ऑफ द पर्सन क्लेमिंग ITC. पर्सन क्लेमिंग ITC क्लेम कोण करतो बघा. हे लॉज कोणाला ॲप्लिकेबल आहे, जो टॅक्सेबल पर्सन आहे त्याला. इथे काय म्हटलं पर्सन क्लेमिंग ITC आणि जेव्हा मी इनपुटची डिफिनेशन वाचतो तेव्हा इथे काय म्हटलं आहे बाय सप्लायर. आता बघा याचा अर्थ काय होतो. इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय सप्लायर. अरे सप्लायर काय म्हटलं इकडे इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. रिसिपियंट का नाही म्हटलं, टॅक्सेबल पर्सन का नाही म्हटलं. लॉ मेकरना का अशी गरज वाटली की सप्लायर म्हणावं. तुम्ही कॅपिटल गुड्सला काय म्हणता ऑफ द पर्सन क्लेमिंग ITC म्हणजे इथे रिसिपियंट क्लेम करतो ना ITC. इथे सप्लायर काय म्हटलं इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स. ओके. यूज ऑर इंटेंडेड बाय टू बी यूज इथे म्हणता आलं असतं पर्सन क्लेमिंग ITC म्हणजे सप्लायर म्हटलं. सांगायचं काय त्यांना इथे काय सांगायचं काय तुम्हाला ते इंडिकेट करू इच्छितात या सप्लायर शब्दात. लायबिलिटी कोण पे करतो सप्लायर. तुम्ही लायबिलिटी पे करताय मग तुम्ही जे इनपुट्स घेतलेत त्या सप्लायरने तुम्ही बघा तुम्ही लायबिलिटी पे करताय. सप्लायर तू लायबिलिटी पे करतोयस तर तुझ्याकरता इनपुट काय गुड्स जे तू बिझनेस करता घेतलेले आहेत ते तुझ्याकरता इनपुट्स आहेत. लक्षात ठेव. लायबिलिटी भरताना तोच ITC क्लेम कर जे तू बिझनेस करता घेतलेले आहेस. त्यांना इथे सांगायचं नसेल अशा प्रकारे सप्लायरला सचेत करत नसेल त्यांना ITC घेतोयस कॅश भरत नाही आहेस. असे गुड्स आहेत का जे इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस करता घेतलेले आहेत किंवा यूज केलेत. यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय सप्लायर. सप्लायर तू
इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस करता घेतलेले गुड्स सर्व्हिसेस असतील, इथे गुड्सचा विषय आहे, तर गुड्स आहे, तर गुड्स काय असा इनवर्ड सप्लाय आहे जे बिझनेस करता वापरले, तर तू लायबिलिटीमध्ये त्याचा ITC क्लेम करावास. मे बी हा उद्देश असावा म्हणून त्यांनी सप्लायर वापरलं आहे. मला समजून तर घ्यायला लागेल ना लॉजिक काय याच्या मागचं. वरती तुम्ही कॅपिटल गुड्सला वापरता की ऑफ द पर्सन क्लेमिंग ITC, जो पर्सन ITC क्लेम करतो, जो ITC क्लेम करतोय ना, तुम्ही फार इथे एकदम असं सहज बोलताय आणि इथे स्पेसिफिकली इंडिकेट करताय की सप्लायर लायबिलिटी पे करणार आहे, तेव्हा तो लायबिलिटी सेटअप करण्याकरता ITC यूज करणार आहे, तोच ITC त्यांनी यूज करावा, अशा इनपुटचा ITC यूज करावा जो त्यांनी बिझनेस करता घेतलेला इनवर्ड गुड्स आहे, इनवर्ड सप्लायमध्ये घेतलेला गुड्स आहे. मी असा अर्थ काढला आहे माझ्या परीने. आपल्याला लक्षात राहावं, प्रॉपरली कळावं, म्हणून त्यामागे काहीतरी लॉजिक आपल्याला बनवावं लागतं, काहीतरी धारणा बनवावी लागते. पण म्हणतो ना मी कोणाचा वाईट केलं नाही माझ्याला वाईट होईल, आपण आपल्याच लॉजिक देतो आपल्या मनाला. आपल्याकडे काय, आपण फक्त चांगलं करू शकतो. आपल्याकडे काही वाईट घडत असेल तर काहीतरी कदाचित आपल्याकडे काहीतरी वाईट घडलं असेल, कळत न कळत म्हणून घडतं, तर यापुढे आपण चांगलं करूया. तसं इथे लॉमध्ये दिलेलं आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक शब्द हा का वापरला गेला असेल हे तुम्ही समजून नाही घेतलं, त्यामागचा जो भाव आहे, भावना आहे, इंटेन्शन आहे लॉ मेकर्सचं, ते समजून नाही घेतलं तर तुम्हाला लॉ इंटरप्रिट होणार, तुम्हालाच कन्व्हिन्स होत नाही, तुम्ही तो वापरणार कसा काय. आपण एवढा वेळ का घेतोय, ते कन्व्हिन्स होण्याकरता वेळ घेतोय की काय असं लॉजिक काय याच्या मागचं, त्यांना काय अधोरेखित करायचं आहे, काय हायलाईट करायचं आहे सप्लायर सांगून. आपण जेवढ्या गोष्टी बघितल्या ना तेवढ्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या मला अशा प्रकारे बोलता आल्या असत्या, पण मग खूप वेळ वाढला असता आणि मग त्यामुळे काय झालं, मी तिथे वेळ नाही घालवला आणि त्यावेळेस तुम्ही त्या स्तरावर नव्हतात. आता हा लास्ट टॉपिक आहे, आता तुम्हाला एक इंटरेस्ट निर्माण झाला आहे, तुम्ही एका स्तरावरती आला आहे, त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टी पण अशा स्ट्रेच करू शकतो आणि तुम्ही बोर नव्हता ऐकू शकता, एन्जॉय करू शकता. पहिल्या वेळेस काय झालं असतं, पहिल्या वेळेला सांगितलं असतं रेशनमध्ये काय काय, म्हणून तेवढं तेव्हा इंटरेस्ट नसता वाटला. इनपुट सर्व्हिसेस मीन्स any service used or intended to be used by supplier in the course or furtherance of business. Okay, पुढे input credit means credit of input tax. Input tax means input tax म्हणजे कुठला टॅक्स, सेंट्रल टॅक्स, इंटिग्रेटेड टॅक्स, युनियन टेरिटरी टॅक्स चार्ज on any supply of goods or services or both made to him and includes इन्क्लूडमध्ये काय काय, गुड्स इम्पोर्ट केले तर कस्टममध्ये IST लागतो. रिव्हर्स चार्जमध्ये 9394मध्ये टॅक्स भरला आहे तो, किंवा IST भरला आहे 5354मध्ये तो. त्यानंतर AGST भरला आहे, UTGST भरला आहे, हे येतील इनपुट टॅक्समध्ये. पण डज नॉट इन्क्लूड द टॅक्स पेड अंडर द कंपोजिशन लेव्ही. कंपोजिशन लेव्हीमध्ये टॅक्स भरला आहे तो काय ITC, तो काय इनपुट टॅक्समध्ये येत नाही. आउटपुट टॅक्स इन रिलेशन टू टॅक्सेबल पर्सन मीन्स द टॅक्स चार्जेबल अंडर दिस ॲक्ट ऑन टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ मेड बाय हिम और बाय हिज एजंट, एक्सक्लूड्स टॅक्स पेएबल बाय हिम ऑन द रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्जमध्ये अमाऊंट भरलेली आहे ती तर सप्लायर टॅक्स कलेक्ट करणार नाही आहे आणि गव्हर्नमेंटला भरणार नाही आहे, म्हणून मग रेसिपियंटनी भरली, तो आउटपुट टॅक्स नाही आहे, तो भरतो टॅक्सेबल पर्सन, तो भरतो ती अमाऊंट, पण तो आउटपुट टॅक्स नाही आहे. आउटपुट टॅक्स कुठला, जो आउटवर्ड सप्लाय केला, रेसिपियंटला जे गुड्स किंवा सर्व्हिसेस दिले त्याच्यावर जो टॅक्स कलेक्ट करून भरायचा आहे तो आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स इन रिलेशन टू टॅक्सेबल पर्सन मीन्स द टॅक्स चार्जेबल अंडर दिस ॲक्ट ऑन टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ मेड बाय हिम. तो स्वतः जो सप्लाय करतो आहे, घेत नाही आहे, करतो आहे, मेड आणि स्वतः किंवा एजंट थ्रू, तो आउटपुट टॅक्स आहे. पण जो पे करतो RCM बेसिसवरती तो आउटपुट टॅक्स नाही, तो आउटपुट टॅक्स नाही. आउटपुट इनपुट टॅक्स म्हणजे तो दिलेला आहे, इनपुट टॅक्समध्ये रिव्हर्स चार्ज दिलेला आहे, तो इनपुट टॅक्स आहे, मग ते आउटपुट टॅक्स नसेल ना, ते पण क्लिअर केलं आहे.
की तुम्ही जो सेक्शन 9(3)(9)(4)मध्ये टॅक्स दिलेला आहे, भरलेला आहे, तो काय आउटपुट टॅक्स नाही. ऑल्दो तो भरतोय टॅक्स, पण भरायचं आणि क्रेडिट घ्यायचं आहे, तो आउटपुट टॅक्स नाही, तो इनपुट टॅक्स आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, बरोबर. इनवर्ड सप्लाय. इनवर्ड सप्लाय कशाला म्हणायचं? इनवर्ड सप्लाय असा सप्लाय इन रिलेशन टू अ पर्सन शॅल मीन गुड्स मिळाले, रिसिप्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बोथ, वेदर बाय परचेस करून मिळाले गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा ॲक्विजिशन और एनी अदर मीन्स, कुठल्याही प्रकारे तुमच्या बिझनेसमध्ये ते गुड्स किंवा सर्व्हिसेस इन झाले, तुम्ही घेतले, त्याला तुम्ही विथ और विदाउट कन्सिडरेशन काही असो, ते गुड्स आले बिझनेसमध्ये, ते इनवर्ड सप्लाय आहे. झिरो डेट सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाय, हे IGST ॲक्टमध्ये डेफिनेशन आहे 1616 सेक्शन 1 मधली. झिरो डेट सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ, नेमली एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. आणि दुसरं सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ टू अ स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और अ स्पेशल इकॉनॉमिक झोन. टॅक्सेबल प्रॉडक्ट आहे, टॅक्सेबल सप्लाय आहे, त्याच्यावर रेट 12% किंवा 18% आहे, पण तोच सप्लाय जर तुम्ही स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये करता किंवा देशाबाहेर करता, तर गव्हर्नमेंट त्याच्यावरती टॅक्स रेट 12 किंवा 18 किंवा वॉटेवर असेल तरी गव्हर्नमेंट त्याच्यावरती 0% टॅक्स घेतो, म्हणून त्याला म्हणतात झिरो डेट सप्लाय. आयदर तुम्ही LUT असेल तर विदाउट पेमेंट ऑफ GST सप्लाय करू शकता LUT नंबरवरती, किंवा जर तुम्ही टॅक्स पेमेंट करून जर सप्लाय केला तर ती अमाऊंट रिफंड क्लेम करता येते. कुठला सप्लाय? झिरो डेट सप्लाय. म्हणजे कुठला सप्लाय? देशाबाहेर केलेला किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये केलेला. स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये अशा काही कंपन्या असतात जिथनं एक्सपोर्ट केला जातो, त्यामुळे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट टॅक्स लावत नाही. गव्हर्नमेंट टॅक्स लावत नाही, मग टॅक्स लावणार कोण? व्यापारी, हे त्यांना सप्लाय करतील. मग गव्हर्नमेंटने असा कायदा बनवला की जर तुम्ही सेजमध्ये सप्लाय केला, तुम्ही त्यांच्याकडनं टॅक्स घ्यायचा नाही, तो टॅक्स तुम्हालाच भरायला लागेल, ते देणार नाहीत. किंवा तुम्ही LUT काढा आणि टॅक्स कलेक्ट करू नका आणि भरूच नका. त्यामुळे सेजमधला सप्लाय हा टॅक्सेबल गुड सप्लाय केले तरी गव्हर्नमेंट टॅक्स त्याच्याकडनं घेत नाही, तो जो सप्लाय करेल त्याला द्यायचा नाही, तो काय सप्लाय? झिरो रेटेड सप्लाय आहे. एक्झाम सप्लाय जो करमुक्त आहे, गुड सर्व्हिसेस, सेक्शन 11मध्ये गव्हर्नमेंटनी पॉवर ठेवलेली आहे. लॉ मेकर्सनी लॉ बनवताना अशा प्रकारे गव्हर्नमेंटला पॉवर दिली आहे की गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून काही गुड सर्व्हिसेस करमुक्त करेल, एक्झाम करेल, किंवा ज्याचा रेट नील आहे. आणि दुसरं, ज्या गुड्सवरती गव्हर्नमेंट इच्छा असूनही टॅक्स घेऊ शकत नाही, म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट, नॉन टॅक्सेबल सप्लाय, आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, हे इन्क्लूड्स होतात. एक्झाम सप्लायमध्ये नॉन टॅक्सेबल सप्लाय इन्क्लूड होतो. ठीक आहे. सेक्शन 16 आहे, 17 आहे, 18 आहे, हे 3 आपल्याला बघायचेच आहेत, जे आपल्याला अत्यंतिक गरजेचे आहेत. 16 आणि 17 आपल्या रोजच्या कामात लागतात. 18 तुम्हाला थोड्या वेगळ्या स्पेशल सर्टिफिकेट्समध्ये लागेल. 19 जो आहे तो जॉब वर्कर असतील त्याच्याकरता आहे, जॉब वर्कसाठी. आणि आणखीन एक 20 आणि 21 छोटे छोटे आहेत, त्याला काय फार काय नाही आहे. पण सगळ्या बिझनेसला 16, 17 प्रत्येक महिन्याच्या रिटर्नमध्ये काम करताना त्यातली माहिती, त्यातली प्रोजेक्ट, त्या तरतुदी या माहिती असल्या पाहिजेत. 16 आणि 17 हे माहितीच असले पाहिजेत, असे आहेत. रूल पण आहेत. 16, 17 36, 37, 38, 39, 40, 41 ते अप टू पुढे 45 एवढे रूल्स आहेत. सेक्शन 1, 2, 3, 4 4 सेक्शन आहेत. त्यामध्ये एक्सप्लेनेशन आहेत, क्लॉजेस आहेत, प्रोव्हायझो आहेत, हे सगळं बघायचं आहे आपल्याला. हे एवढं आहे की आपलं 1.5 तासामध्ये पूर्ण होणार नाही, एवढं आहे. आता मी अगोदरच्या बॅचला माझं फक्त सबसेक्शन 1 एवढंच झालं, दुसरं झालाच नाही, तिसरा चौथा झालाच नाही.
आणि सगळं मला सांगायचं होतं की रजिस्टर 1, मग 1A, मग 2A, मग 3 आणि 3B आत्ता आला आपला नंतर, तो 3 फेल गेला म्हणून. हे सगळं बॅकग्राऊंड सांगितल्याशिवाय ITचं महत्त्व कसं करणार. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शाल सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन्स ज्या गव्हर्नमेंटने प्रिस्क्राईब केल्यात रूल 36मध्ये. 36मध्ये तुम्हाला काय कंडिशन्स आहेत आणि रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्हाला एक पद्धत दिलेली आहे सेक्शन 49मध्ये, त्या पद्धतीप्रमाणे ITC क्लेम करता येईल. तुम्ही गुड्स ट्रान्सपोर्ट करता कुठे, टॅक्स लावता कुठला, IGST. आणि तुम्ही इनवर्ड सप्लाय घेता त्यात तुम्ही टॅक्स कुठले तुम्हाला मिळतात इनवर्ड सप्लायमध्ये, CGST AGST. मग CGST AGST जर का तुम्ही कलेक्ट करता आहात आणि तुम्ही IGST कलेक्ट करता आहात आणि CGST AGST तुमच्या इनपुटमध्ये, तुम्ही IGST कसा भराल. IGST भरण्याकरता तुमच्याकडे IGST कुठे आहे इनपुटमध्ये. मग तुम्ही IGSTच्या अगेन्स्ट CGST AGSTचा क्लेम घेऊ शकता का. हे तुम्हाला सांगितलं पद्धत सेक्शन 49मध्ये. तुम्ही CGSTच्या अगेन्स्ट CGST क्लेम करू शकता, AGST क्लेम करू शकता. CGST आणि AGST एकमेकांना क्रॉस सेटअप होत नाहीत. CGSTमध्ये CGSTs, AGSTमध्ये AGSTs आणि IGST कशा प्रकारे वापरायचा आहे ही सगळी जी मेथड आहे, मॅनर आहे ते सेक्शन 49मध्ये. पेमेंट ऑफ टॅक्स सेक्शन 49, कशा प्रकारे पेमेंट करायचं. तुम्ही क्रेडिटने पेमेंट करता किंवा कॅशने करता, ही पद्धत जी आहे आणि वेगवेगळे टॅक्सेस आहेत ते कशा प्रकारे पेमेंट करायचे हे सेक्शन 49मध्ये. Subject to such condition and restrictions as may be prescribed and in the manner specified in section 49, be entitled to take credit of input tax charged on any supply of goods or services or both to him which are used or intended to be used in the course or furtherance of business. इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो सप्लाय जर यूज केला आहे बिझनेस करता, फर्दरन्स ऑफ बिझनेस करता, इन द कोर्स ऑफ बिझनेस, तर त्या इनपुट क्रेडिटची जी अमाऊंट आहे ती सेड अमाऊंट शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सच पर्सन. जर तो ITC आहे, तो त्या कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन जर फुलफिल करत असेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये ती अमाऊंट जाईल. लायबिलिटी रजिस्टरला जाते, क्रेडिट इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जातं आणि जी कॅश पे केली जाते चलन थ्रू ती कॅश लेजरला जाते. आणि नंतर पुढे तुम्ही प्रोसेस करता लायबिलिटीच्या अगेन्स्ट क्रेडिट किती आहे आणि कॅश किती आहे. प्रोसेस कळली. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन सब्जेक्ट टू सच कंडिशन्स अँड रिस्ट्रिक्शन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब रूल 36मध्ये बघा आणि मॅनर बघा कशा प्रकारे कशा पद्धतीने सेटअप घ्यायचं आहे, कशा प्रकारे क्लेम करायचं आहे. एंटायटल टू टेक ITC ॲडमिसिबल टू हिम, सेड अमाऊंट टू बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सच पर्सन. सेक्शन 49मध्ये तुम्हाला CGST Act deals with the self-assessment of ITC credited to electronic credit ledger and it also covered restrictions on utilization of IGST, CGST, AGST. तुमच्या इनवर्ड सप्लायमध्ये आउटवर्ड सप्लायमध्ये टॅक्सेस कुठले कुठले असू शकतात. 3 टॅक्सेस, IGST, CGST, AGST किंवा UTGST. 3 टॅक्सेस असतील. मग त्या 3 टॅक्सेसला कशा प्रकारे क्रेडिट घेण्याकरता वापर करायचा हे तुम्हाला सेक्शन 49मध्ये कळेल. पेमेंट ऑफ टॅक्सेस सेक्शन 49मध्ये. रूल 36 सब रूल 1. ओके. याच्यामध्ये द इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग द इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट कुठले पाहिजेत तुम्हाला इकडे दिलं त्यांनी, इथे सांगितलं
कंडिशन रूल 36मध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला ITC घ्यायचं आहे, तुमच्याकडे फॉलोइंग डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत. डॉक्युमेंट कुठले पाहिजेत? आपण इनवॉइस सेक्शन कुठले बघितले? 31. डेबिट क्रेडिट नोट सेक्शन 34, बरोबर आहे. सेक्शन 31 प्रमाणे सप्लायरने इनवॉइस इश्यू केला आहे का? इनवॉइस इश्यूड बाय द सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ 31. डॉक्युमेंट इनवॉइस पाहिजे ITC क्लेम करताना, असा इनवॉइस जो सेक्शन 31 प्रमाणे आहे. तुम्ही RCM मध्ये टॅक्स भरला आहे, इनवॉइस इश्यूड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 31(3)(f) मध्ये तुम्हाला जेव्हा रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममध्ये तुम्ही ज्यावेळेस लायबिलिटी पे कराल तेव्हा तुम्ही सेल्फ इनवॉइस बनवा अशा प्रकारे म्हटलं आहे. तो इनवॉइस पाहिजे, तुम्ही त्याचं पेमेंट केलेलं असलं पाहिजे, त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट पेमेंट केलेलं असलं पाहिजे, तर त्याचा ITC क्लेम घेता येईल. डेबिट नोट, डेबिट नोट कुठली डेबिट नोट? कुठल्या डेबिट नोटच्या अगेन्स्ट क्लेम मिळणार आहे ITC क्लेम? तुम्ही जे परचेस केलं आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही डेबिट नोट बनवली आहे, तर क्लेम कमी होतो ना. ही डेबिट नोट कुठली? डेबिट नोट इश्यूड बाय सप्लायर. सप्लायर डेबिट नोट कधी इश्यू करतो? सप्लायरची जर का कॉस्ट कमी झाली तर सप्लायरची क्रेडिट नोट आपली डेबिट नोट, आणि जर सप्लायरची कॉस्ट वाढली तर सप्लायरची डेबिट नोट आपली क्रेडिट नोट. सप्लायरनी 90 रुपयाची वस्तू होती त्याचे जर का 80 रुपये लावले, लक्षात आलं त्याच्या, तर कुठे 10 रुपये कमी लावले, 10 रुपये एक्स्ट्रा द्या, डेबिट नोट पाठवतो, बरोबर आहे. मग 10 रुपयेला एक्स्ट्रा लावेल त्यावर टॅक्स पण घेईल ना एक्स्ट्रा. त्याचा क्लेम तुम्ही घेणार की नाही घेणार? उशिरा पेमेंट केलं तर 15%, 18% इंटरेस्ट लागेल. आणि जर तुम्ही उशिरा पेमेंट केलं, रिसिपेंट म्हणून तुम्ही सप्लायरला उशिरा पेमेंट केलं, तर सप्लायर काय करेल तुम्हाला? त्या उशिरा पेमेंट केलं आहे किंवा सप्लायर तुम्हाला डेबिट नोट पाठवेल, उशिरा पेमेंट केलं आहे, तुम्ही 18% इंटरेस्ट द्या, त्याच्यावर GST पण लावून देईल. तो GST जो आहे डेबिट नोटच्या मध्ये आलेला, त्याचा तो क्लेम आहे. सप्लायरने इश्यू केलेला डेबिट नोट, सप्लायर डेबिट नोट इश्यू तेव्हा करतो जेव्हा त्याची ओरिजिनल इनवॉइसची कॉस्ट जेवढी आहे ती वाढते, त्याचा क्लेम तुम्हाला घ्यायचा आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट, तेव्हा ते डॉक्युमेंट पाहिजे. कस्टम म्हणून तुम्ही काय इम्पोर्ट करता? कस्टममधनं कस्टमचं काम काय? कस्टमचं काम काय? इम्पोर्ट झालं त्याच्यावरती, सपोज तुम्ही भारतामध्ये एखाद्या TV घेता, त्याची कॉस्ट 40,000 आहे आणि तोच TV चायनामध्ये 25,000ला मिळतो. तुम्ही इम्पोर्ट करा 25,000, कस्टम वगैरे काय नाही. कोण घेईल भारतामधनं? सगळे इम्पोर्ट करतील. मग कस्टममध्ये काय असतं? इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी. तो 25,000 TV आहे ना, इम्पोर्ट ड्युटी भरा 50%. किती किंमत आहे? 25,000. इम्पोर्ट ड्युटी किती आली? 12,500. तो ट्रान्सपोर्ट करण्याचा खर्च तुम्हाला इकडे 40,000 घरपोच मिळतो आहे, तुम्हाला तो सगळा खर्च मिळून 40च्या वरती जाईल, तर नको तो TV, नको तो इम्पोर्ट. इम्पोर्ट ड्युटी काय लागते? कस्टम काय ड्युटी काय लागते? प्रत्येक कंट्रीमध्ये जिकडे GST आहे तिकडे कस्टम ड्युटी असतेच. कारण दुसऱ्या कंट्रीमधून जर का तुम्ही इम्पोर्ट करत असाल तर मग त्या कंट्रीमधला मालच विकणार नाही. मग त्या मालाची किंमत आहे तेवढी इम्पोर्ट ड्युटी लावल्याने ती किंमत एकतर जास्त होईल तुमच्या देशातल्या वस्तूपेक्षा किंवा त्याच्या आसपास राहील. ह्याची काळजी घेण्याकरता कस्टम ड्युटी असते. सेम एक्सपोर्ट कराल तरी पण ड्युटी लागेल. एक्सपोर्ट कराल तर कांद्याचा भाव किती आपल्याकडे? 20 रुपये किलो. जर दुसऱ्या देशाने सांगितलं की आम्ही तुम्हाला 30 रुपये कांद्याचा भाव देऊ, सगळे एक्सपोर्ट करतील. मग इथे कांद्याच नाही मिळत. मग गव्हर्नमेंट काय करतं? ड्युटी डबल करतं. 20 रुपयाचे कांदे, 20 रुपये एक्सपोर्ट चार्ज, 40 रुपये. काय आहे विकणार? समोरचा घ्यायलाच नाही व्यक्ती. तू बोलेल 30ला पाहिजे मला, 40ला मी नाही घेणार, नाही विकले जात. आपल्याकडे साखर जास्त झाली तर गव्हर्नमेंट काय करतं? एक्सपोर्ट ड्युटी कमी करतं. गव्हर्नमेंटला कळतं किती उत्पन्न झालं आहे. एखाद्या प्रॉडक्टवरती जर का
आपल्याकडे शॉर्टेज आहे, एक्सपोर्ट ड्युटी वाढवायची. आपल्याकडे उत्पन्न जास्त झालं आहे, हे विकलं गेलं पाहिजे. एक्सपोर्ट ड्युटी माफ करायची किंवा मग कमी करायची, जेणेकरून पहिली गरज आपली आहे ती भागली पाहिजे. आपली गरज भागत नसेल तर एक्सपोर्टवरती बंद आहे, एक्सपोर्ट नाही करू शकत. केव्हा गव्हर्नमेंट एक्सपोर्टवरती बंदी आणतं, केव्हा रेट कमी करतं, केव्हा रेट वाढवतं. मग तुम्ही जर कस्टमरना इम्पोर्ट केले गुड्स, जी कस्टम ड्युटी आहे ती द्यावीच लागते. त्याचा कुठलाही सेट ऑफ इनपुट टॅक्स मिळत नाही, पण त्याच्यावर तो IGST लागेल ना, त्याचे क्रेडिट मिळतं, बिल ऑफ एंट्री किंवा डॉक्युमेंट जे इश्यू होतं कस्टमरना, त्याच्यावरती IGST किती आहे कळतं, आणि त्या IGSTची अमाऊंट जी आहे तुमच्या टूबीत येईल, टूएत येईल. तुम्ही तो ITC क्लेम करू शकता, पण तुमच्याकडे डॉक्युमेंट पाहिजे ते. आणि इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर हेड ऑफिस आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे ISD म्हणून, ते हेड ऑफिस काय करेल, एक डॉक्युमेंट इश्यू करेल दुसऱ्या ब्रँचला की आम्ही तुमच्या नावाने एक सर्टन अमाऊंट जी तुमच्या सर्व्हिसची होती ते ट्रान्सफर करतो आहे. ते डॉक्युमेंट ज्यांना ITC क्लेम करायचं त्याच्याकडे पाहिजे की IITने आम्हाला एवढा टॅक्स ट्रान्सफर केला. आणि इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर इनवॉइस और इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर क्रेडिट नोट or any document issued by input service distributor in accordance with the provision of rule 54(1). आपण ते बघितलं होतं की 54 मध्ये ISD क्रेडिट नोट किंवा काय डॉक्युमेंट इश्यू करेल, त्याचे क्रेडिट रिसिपियंट म्हणून दुसऱ्या ब्रँचला मिळेल. GSTR 2 विषयी बोललो आपण, बरोबर आहे. आता GSTR 2 नाही, इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन ओनली इफ ऑल द ॲप्लिकेबल पर्टिक्युलर्स ॲज स्पेसिफाईड इन द प्रोव्हिजन ऑफ चॅप्टर 6 आर कंटेन इन द सेट डॉक्युमेंट. आता हे नाहीच आहे, स्थगित आहे, हे डेफर्ड आहे. GSTR 2 नाहीच आहे आता. बरोबर आहे. आता जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये सगळी माहिती पाहिजे. सेक्शन 31 मध्ये जे इनवॉइस बनवायचं आहे, रूल 46 प्रमाणे कंटेंट कुठले दिलेत ते कंटेंट असतील त्या इनवॉइसमध्ये तर ITC मिळेल. प्रोव्हाइडेड दॅट इफ द सेट डॉक्युमेंट डज नॉट कंटेन ऑल द स्पेसिफाईड पर्टिक्युलर्स बट कंटेन्स द डिटेल्स ऑफ अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज. त्या इनवॉइसमध्ये काय दिलं आहे, डिटेल्स ऑफ अमाऊंट tax charge, description of goods or services, total value of supply of goods or services or both, GSTN of the supplier and recipient and place of supply केव्हा, जर इंटरस्टेट सप्लाय असेल तर. एवढी माहिती जर का इनवॉइसमध्ये असेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट मे बी अवेल्ड बाय सच रजिस्टर्ड पर्सन. कंडिशन काय होती की हा जो डॉक्युमेंट आहेत हे ते सेक्शन 31 प्रमाणे पाहिजेत. मग ते डॉक्युमेंट इनवॉइस इश्यू केलं आहे पण सेक्शन 31 प्रमाणे सगळी इन्फॉर्मेशन त्यात नाही आहे रूलप्रमाणे. मग रिसिपियंट म्हणतो मला ITC मिळणार नाही का. त्याच्यावरती गव्हर्नमेंट सांगतं की ITC तुला मिळेल, इनवॉइस 31 प्रमाणे अगदी असायलाच पाहिजे असं नाही आहे, पण एवढी माहिती त्यामध्ये असायलाच पाहिजे तरच तू ITC क्लेम करू शकशील. इनवॉइसवरती सप्लायरचा नंबर पाहिजे, तुझा नंबर पाहिजे, गुड्स कुठले आहेत, सर्व्हिसेस कुठले आहेत, टॅक्स चार्ज किती आहे, टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती आहे हे कळलं पाहिजे. आणि इंटरेस्टेड सप्लाय जर असेल तर मग प्लेस ऑफ सप्लाय हे इथे मेन्शन पाहिजे. समजलं. नो ITC वेअर टॅक्स पेड अगेन्स्ट ऑर्डर फ्रॉड. ITC मिळणार नाही जर नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड. रजिस्टर्ड पर्सनला ITC घेता येणार नाही इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स हॅज बीन पेड इन पर्शन्स ऑफ एनी ऑर्डर वेअर एनी डिमांड हॅज बीन कन्फर्म ऑन अकाउंट ऑफ एनी फ्रॉड. त्याला नोटीस पाठवली की फ्रॉड आहे, तू चुकीचा ITC क्लेम केला आहे, तू चुकीची लायबिलिटी डिस्क्लोज केली आहेस,
फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट अँड सप्रेशन ऑफ फॅक्ट. सत्य परिस्थिती लपवली आहे, गव्हर्नमेंटला चुकीच्या प्रकारे रिटर्न फाईल केलेत, फ्रॉड केला आहे, त्याच्या अगेन्स्ट काय डिमांड कन्फर्म झालेलं आहे, तर तो व्यक्ती जोपर्यंत ते प्रोसिडिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत ITC घेऊ शकत नाही. त्याने ITC घेऊ नये. मी तुम्हाला सुरुवातीला माहिती सांगितली ती सबरूल 36(4) प्रमाणे आहे. ITC रिस्ट्रिक्टेड 20%, 10% आणि 5%. इनपुट टॅक्स क्रेडिट टू बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन in respect of invoices or debit note the details of which have not been furnished by the supplier. तुमच्याकडे जे इन्व्हॉइसेस आहेत, तुमच्याकडे जे डेबिट नोट आहेत, त्याच्या डिटेल्स जर का सप्लायरनी GSTR 1 37(1) जे रिटर्न येतात 37(1) समजा आपल्याला GSTR 1 आहे, GSTR 1 त्यांनी अपलोड नाही केलं, तुमच्या 2A रिफ्लेक्ट होत नाही आहे, तर शॅल नॉट एक्सीड 5% ऑफ द एलिजिबल क्रेडिट अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ. जे इन्व्हॉइस आलेले नाही आहेत, तर तुम्ही तुमचे जे इन्व्हॉइस अपलोड झालेत, तुमचं जे एलिजिबल क्रेडिट अवेलेबल आहे, तुम्ही त्याच्या 5%च क्रेडिट घेऊ शकता एक्स्ट्रा. सगळं क्रेडिट घेऊ शकत नाही. जेव्हा गव्हर्नमेंट 2A दाखवायला लागले, गव्हर्नमेंटला कळलं की सगळे प्रोव्हिजनल अशी ITC घेत आहेत, म्हणजे यांचा टॅक्स गव्हर्नमेंटकडे गेला की नाही गेला आहे हे कशावरून कळतं. GSTR 1 इन्व्हॉइस आहे, पेमेंट झाले आहेत. आता कुठल्याही प्रकारे काही सप्लायर रिटर्न फाईलच करत नाहीत, किंवा मग रिसिपियंटचा इन्व्हॉइस त्यात नसतो, पण माझ्याकडे इन्व्हॉइस आहे, मी गुड्स रिसिव्ह केलेत, या हक्काखाली रिसिपियंट क्लेम करतो GST. मग गव्हर्नमेंटने या प्रकारे रूल केला. त्यांनी पहिली नोटिफिकेशन काढली 49/2019. हे त्यांनी इश्यू केला 9 ऑक्टोबरला 2019ला आणि सांगितलं हा ऑक्टोबर महिना चालू आहे, तुम्ही जेव्हा रिटर्न फाईल करायला याच्या नोव्हेंबरला, तेव्हा तुम्ही बघाल 2A किती तुमची अमाऊंट रिफ्लेक्ट झालेली आहे. सप्लायरने जे इन्व्हॉइस अपलोड केलेत, तुमचा जो एलिजिबल क्रेडिट आहे प्लस 20%. तुमचा जर का ITC 1 लाख आहे आणि जर तुमचे 85,000 ITC जर का इन्व्हॉइसमध्ये दिसत आहेत, 85च्या 20% किती होतात? 15च्या वरती जातात. तुम्ही 1 लाख ITC क्रॉस करू शकतात. बरेच लोकांना 20% काही फरक पडला नाही, सगळं ITC मिळत गेला. साहजिक आहे, 3 महिन्यात गव्हर्नमेंटला रिझल्ट मिळाला, काही फरक पडत नाही 20%. उद्देश काय होता? रिसिपियंटला जर का आपण एक चिमटा काढला तर तो सप्लायरला चिमटा काढेल, पण रिसिपियंटला 20% काहीच फरक पडला नाही. 3 महिन्यात गव्हर्नमेंटला कळलं चाललंय तर चाललंय, काही व्यवस्थेमध्ये फरक पडलेला नाही. मग गव्हर्नमेंटने 3 महिन्यांनी पुन्हा नोटिफिकेशन काढली 9 ऑक्टोबर नंतर 26 डिसेंबरला. आता 20% नाही, 1 जानेवारी 2020 पासून 10%, त्या 10% केले. 1 वर्ष 10%. 2020ला जानेवारी फेब्रुवारी मार्चचा रिटर्न लोक करूच शकले नाही, कारण मार्चला कोरोना चालू झाला. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत काही लोकांचे बिझनेस बंद होते, काही लोकांचे बिझनेस चालू होते. मग गव्हर्नमेंटने असं सांगितलं की आता तुम्ही जे रिटर्न्स बाकी आहेत ते तुम्ही ही प्रोव्हिजन जी आहे सध्या आपण याला सस्पेंड करू, स्थगित करू, आणि सप्टेंबरला ज्या रिटर्न फाईल कराल ऑक्टोबरला, तेव्हा फेब्रुवारी टू सप्टेंबर जे काही रिटर्न तुम्ही केलेत तुम्ही चेक करायचा GSTR 2ला किती आलेत, आणि जो नियम 36(4) आहे तो ॲप्लिकेबल करा. बाकी कोणाला माहीत नाही ना, बिझनेस चालू आहे, रिटर्न करणारे लोक आहेत त्यांच्या बिझनेसला बंदी आहे. ग्रोसरी स्टोअर चालू आहे, अत्यावश्यक सेवा चालू आहेत, टॅक्सचं कलेक्ट होत आहे, मेडिकल शॉप चालू आहेत, रिटर्न फाईल कोण करणार? तिथे बंद आहेत. ज्यांचा बिझनेस चालू होता रिटर्न फाईल ते करायला पाहिजे, ज्यांचा बिझनेस बंद होता त्यांना काय नीड येणार आहे. पण ज्यांनी बिझनेस केला त्यांचा टॅक्स कलेक्ट झाला आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट पण त्यांना मिळणार आहे, सगळं आहे ओके. पण ही प्रोव्हिजन कशी वापरणार? रिटर्न फाईल होत नाही वेळेवरती कसं वापरणार?
मग 2020ला त्या प्रकारे घडलं. 2021ला पण तसाच प्रॉब्लेम झाला. एप्रिल मे परत लॉकडाऊन झाला. जूनमध्ये पण सगळं चालू झालं नव्हतं. मग गव्हर्नमेंटने परत रूल केला. एप्रिल मे पहिल्यांदा त्यांनी नोटिफिकेशन काढली की एप्रिल मे तुम्ही काय करा, एकत्र करा. एप्रिलचा करून घ्या, मेचा जेव्हा कराल जूनला, तेव्हा जो डिफरन्स आहे ना तो तुम्ही ॲडजस्ट करा. एप्रिलला कमी आले होते पण तुम्ही सगळे घेतले, मग मेला जेवढे आलेत, तुमचे जेवढे एक्सेस आहेत एप्रिलला तेवढे तुम्ही कमी करा मेला. जूनला परत नोटिफिकेशन दुसरी आली की आता एप्रिल मे नाही, एप्रिल मे जूनचं एकदम करा आणि तुम्ही जूनमध्ये काय करा, क्युम्युलेटिव्ह ॲडजस्टमेंट करा, एकत्रितपणे ॲडजस्टमेंट करा. दॅट इज फॉर अशा विपरीत परिस्थितीमध्ये पण गव्हर्नमेंटने काही आता थांबवला, पण तो आजही आहे. तुम्हाला बघायला पाहिजे तुम्ही तुमचा क्लेम किती आहे. तुम्ही सप्लायरला कळवत असाल, ते नंतर करत असतील, तुम्ही नंतर घेऊ शकता, तुम्ही या महिन्यात नाही घेऊ शकत, असा हा रूल सांगतो. हे मी इथे क्रॉस दिलं आहे कारण की आता काय ह्याचा रिलिव्हन्स नाही, पण ह्याचा 2020मध्ये काय पोझिशन होती, नोटिफिकेशन कुठलं आहे हे दिलं आहे. आणि आता 2021मध्ये पण पहिले एप्रिल मेला नोटिफिकेशन आलं, ते नोटिफिकेशन नंबर मी दिला आहे खाली. आत्ता ह्याचा काय रिलिव्हन्स नाही म्हणून इथे क्रॉस दिला आहे. आणि मग एप्रिल मे जून, मग जूनचं 3 एकत्रितपणे त्यांनी दिलं, क्युम्युलेटिव्ह ॲडजस्टमेंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर द सेड मंथ इन अकॉर्डन्स विथ द कंडिशन अबोव दिलं. 5% प्रमाणे घ्या एप्रिल मे जून. आता जुलैला तुम्हाला नॉर्मली जसं चाललं तसं ऑगस्टला घ्यायचं होतं. बस मुख्य विषय कळला तुम्हाला. आता ह्यातलं सगळं असंच आहे की जे कळलंच पाहिजे असंच आहे आता, कारण ह्याच्यावर तर GST आहे ना. इनपुट टॅक्स क्रेडिटवर तर GST आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट नसताना GSTला काय आहे? GSTचा आत्मा, GSTचा प्राण सगळं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. थांबूया.